कार, म्हणजे नवीन व्यक्तींना कार पाहिजे असते. जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्याकडे कार्स असते. गरीब लोकांकडे पैसे नसतात, चांगली हेल्थ नसते, टाइम फ्रीडम नसतं, फॉरेन टूर, मनी फ्रीडम काहीच नसतं. कारण की हे सगळं जरी बिझनेस तुम्ही नाही केला, बघा मार्केटमध्ये पण सनेजच्या व्यतिरिक्त त्यांनी सनेज नाही केलं. काही करणारे लोक आहेत, काही न करणारे लोक आहेत. सनेजच्या बाहेर होतो आपण तेव्हा पण आपल्याकडे होतं का हो? बिलकुल नव्हतं. मग आता मी म्हणतोय पैसा जर पाहिजे असेल ना, तर पैसा कमवायला 4 मार्ग आहेत. एक तर नोकरी करा, नाही तर छोटा मोठा व्यवसाय करा, शेती करा, नाही तर मोठा बिझनेस टाका, जिथं तुम्ही एखादी फॅक्टरी टाका, एक 5-50 लोकांना कामाला लावा, किंवा काही प्रोडक्ट विकण्याचं दुकान टाका. असे वेगवेगळे ऑप्शन असतात पैसे कमवायला. पैसे कमवायला 4च मार्ग आहेत. जॉब करणं, स्वतःचा व्यवसाय करणं, किंवा टाटा, अंबानी, मोठे मोठे बिझनेस ज्यांनी उभा केले असे बिझनेस टाकणे. आणि नाही तर तुमच्याकडं 1000-2000 करोड रुपये असतील तर तुम्ही मस्तपैकी बँक मध्ये डिपॉझिट करा आणि त्याचं लोन खात चाला, इंटरेस्ट काय चालू करा. मी जेव्हा हे बघितलं ना, मी शॉक झालो. मग जर तुम्ही नवीन बिझनेसला सुरुवात केली, तुम्हाला प्लॅन दाखवला, तुम्हाला प्रोडक्ट दाखवले, तुम्ही डेमो बघितला, तुम्ही आकाश सोना बघितला, तुम्ही साबण बघितले, टूथपेस्ट बघितली, आणि ते प्रोडक्ट वर बघताय प्राइस कितीची आहे, आणि दुकानात एवढ्याच नाही एवढ्याच, कन्सिस्टन्सी समजली नाही, वापर समजले नाही, फक्त प्राइस बघू राहिलाय. त्याच्या आतमध्ये काय हे समजलं नाही तर जमल का? नाही जमणार, समजणार नाही, अंडरस्टँड नाही होणार. तर मी जेव्हा बिझनेस मध्ये नवीन आलो तेव्हा मला पण सांगितलं होतं की स्वप्न काय आहेत अशोक सर तुमच्याकडे. म्हणलं स्वप्न तर काही नाही आहेत माझ्याकडे. त्यांनीच माझे स्वप्न जागे केले, आणि स्वप्नाची यादी निघली होती जवळपास 1 करोड रुपये. आणि स्वप्नाची आधी 1 करोड रुपये निघल्यावर मला सांगितलं एक जॉब मध्ये बघ अशोक, तुला जॉब मध्ये काय आहे, तुझं करिअर कसं होऊ शकतं. मी म्हणलं जॉब मध्ये पगार वाढत नाही, माझ्या हातात नाही पगार वाढणं, कामाला गेलो तरच मला पैसे भेटणार आहेत. आणि मी बघितलं की कित्येक लोक 20-30-40 वर्ष काम करून सुद्धा त्यांच्या आवडीत जीवन त्यांना भेटत नाही. म्हणजे मी ज्या चौकात चाललोय त्या चौकात माझ्या आयुष्यामध्ये ऍक्शनच होणार आहे पुढे चालून, मला काय आयुष्यात मोठे अचिव्हमेंट नाही भेटत. मग त्या दिवशी माझ्या डोक्यात आलं की ज्या गोष्टीसाठी मी चाललोय त्याच गोष्टीसाठी लोकांनी ऑलरेडी 20-30-40 वर्ष देऊन टाकले, त्यांच्या आयुष्यात काहीच बदल नाही आला, तर माझ्या आयुष्यात काही होणार आहे का? नाही होणार. तुम्ही सांगा, आज समाजात भरपूर लोक आहेत की ज्यांनी जर आपला बिझनेस नाही केला, सनेज नाही केला, तर तुमच्या किंवा माझ्या घरात किंवा त्यांच्या घरात पैसा आणण्यासाठी फक्त तेच काम करावं लागेल, त्यांनाच एकट्यालाच काम करावं लागेल. किती लोकांना पटतंय? बरोबर आहे सर, तेच एकटे असतील त्यांनाच काम करता येईल, बाकी कोणाच काम नाही करत. पण बिझनेस मध्ये फार उलट आहे. बिझनेस मध्ये जर मी सुरुवातीला त्रास घेतला तर लाईफ लॉंग मी चांगली जिंदगी जगू शकतो. येस ऑर नो? येस सर. जे बाळाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवती, 280 दिवस पोटात ठेवती, चालणं, फिरणं, खाणं, झोपणं, विचार करणं, बघणं सगळं बदलून टाकते 280 दिवसात. येस ऑर नो? येस सर. बाळ जन्माला येण्याच्या आधी आईला त्रास होतो, बाळ गर्भात असताना आईला त्रास होतो, आणि बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याची हेल्थ व्यवस्थित होण्यासाठी 3-4 वर्ष लागतात. किती लोकांना पटतंय? तर बरोबर आहे. मग मला सांगा, जसं बाळाला जन्म देण्यासाठी एक आई एवढी मेहनत करते, तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण तीच प्रोसेस आहे. पूर्ण होण्याच्या आधी पण त्रास आहे, स्वप्नात घुसल्यानंतर पण त्रास आहे, आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर सारा त्रास नाहीये. तुम्ही कित्येक लोकांना सर शेअर करू शकता की तुम्ही काय केलं काम. मग जॉब मध्ये मला एकट्यालाच काम करावं लागतं, म्हणजे 100% एकट्याने काम करायचं, आणि 1% 100 लोकांकडून काम करून घ्यायचं. कोणतं बेटर वाटतं तुषार? कोणतं बेटर वाटतं? 100 लोकांकडून 1% काम करून घेणं. किती लोक ऍग्री आहेत की खरंच जगातले श्रीमंत लोक असंख्य लोकांकडून 1-2% काम करून घेतात, वेगवेगळं नॉलेज वापरतात, आणि म्हणून ते मोठे बनतात. ते एकट्याने काम करत, ते एकदम छाप मध्ये असतात. बघा सिक्युरिटी गार्डला मेहनत करतो, MIDC म्हणला नेट वेल्डिंग का मारणारा, CNC वाला, लेथ मशीन वाला, कॉम्प्युटर टाईपवर, रिसेप्शन असती, त्यानंतर कस्टमर केअर वाले असतात, त्यानंतर सुपरवायझर असतात, मॅनेजर असतात. कंपनीचा मालक कधी बघितलंय का तुम्ही मशीन साफ करताना, सिक्युरिटीला तुमचे चेक इन करताना बघितलंय कधी कंपनीच्या मालकाला? नाही. कारण की ते बऱ्याचशा लोकांचे माइंड एकत्र एका कंपनीत लावतात, त्यांच्या थ्रू काही प्रोडक्ट बनवतात किंवा काही सर्व्हिसेस देतात, आणि ते मोठे बनतात. मान्य आहे तुम्हाला या गोष्टी?
येस सर. मला सांगा, जर सनेज मध्ये तुम्ही आलात, तुम्ही इथून मागे कधी लोक ऑपरेट केलेत का? कधी लोकांच्या माइंड संग खेळलात का? नाही ना. आता सनेज मध्ये जर आलो तर हा स्किल शिकावं लागणार आहे मला. मी शिकलो, मला पण शिकायला तयार नव्हतो, पण मला सांगितलं अशोक, सनेज बिझनेस हा नेटवर्किंग बिझनेस मध्ये फार मोठा पैसा आहे, पण तुला पहिले हे क्लिअर होणं गरजेचं आहे की तुला हा पैसा का पाहिजे, तुला हा पैसा का पाहिजे, किंवा तुझे स्वप्न काय आहेत आणि ते मिळवण्यासाठी मार्ग काय आहेत. पहिला मार्ग आहे जॉब करणं, दुसरा मार्ग आहे धंदा करणं. आणि त्यांनी मला सांगितलं की जॉब, धंदा आणि शेती याच्यात असंख्य प्रॉब्लेम आहेत. आणि बघ, लोक जन्माला आल्यापासून शिकल्यानंतर लोक गुलामगिरी करत 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 गरिबीत मरले, गरिबीची परंपरा ते सोडून गेले. आणि तुला जर तसं जगायचं असेल, बाहेर नको जाऊ, तुझ्या वडिलाकडे बघ, तुझ्या आजोबाकडे बघ, तुझ्या पंजोबाकडे बघ, किंवा तुझ्यापेक्षा 20-25 वर्ष मोठे वय असणाऱ्या लोकांकडे बघ, त्यांची अवस्था काय आहे. आणि जर त्यांची अवस्था, त्यांची परिस्थिती तुला आवडली नाही ना, तर तू न आवडणाऱ्या कामाला सुरुवात कर. आवडणारं काम करून काय फायदा होणार नाही. कोणाला समजतंय मी बरोबर बोलतोय सर? राईट बोलतोय तुम्ही? बरोबर. माझे आईबाप माय म्हणतात, हो माझा मित्र काय म्हणतोय, माझे नातेवाईक काय म्हणतात, हा शाळेला तुम्हाला त्यांच्यासारखं बनायचंच नाही तर ऐकता कशाला त्यांना? हा, मला माझ्या सिनियरने विचारलं, मी म्हणलं माझे आईबाप नको म्हणतात. ते म्हणले मग आईबापासारखं बनायचं का? म्हणलं नाही. मग बोलतो का म्हणले? त्यांची विचार त्यांनी आयुष्यभर वापरले ना त्यांच्या जिंदगीत, काही झालं का ढेकळं? नाही ना. आता ते तुझ्या डोक्यात त्यांचं सॉफ्टवेअर, त्यांचा व्हायरस टाकल्यावर तुझी बँड वाजायची का? नाही. पण सर ते माझे आई बाप आहेत ना. मी म्हणतोय का मुडकं कापियो? मी म्हणतोय फक्त काय, व्हायरस हात येऊन नको देऊ. मी काय म्हणतोय बघा, किती लोक आहेत असे इथं की आई बापाचा मृत्यू रोखू शकतात, लई प्रेम करतात ना, म्हातार पण रोखू शकतात, आजार पण रोखू शकतात. नाही ना, वरवर सध्या का वाका मी त्यांचं ऐकतोय. अरे त्यांना पैसेच पाहिजेत. किती लोकांना माहिती की 20-22 वर्षाचं पोरग झालं आणि त्याने जर घरात पैसे नाही आणायला चालू केले ना, तर आई खाता पिता त्याला टोमणे मारती. आई बाप किती लोकांना पटते गोष्ट, खाता पिता टोमणे मारतात. प्रेम आहे ना 20 वर्षाच्या आतच असतं बरं का. किती वर्षाच्या आत? एकदा का पोरग कामाला लागलं रे लागलं, आई बापाला वाटतं काही ना काही येणे आणायला पाहिजे. किती लोक अग्री सांगा मला, दाखव मला कळून द्या. काही लोकांना वाटतं आमची नाही भाऊ, तू काय रोबोट बिबोट हे नाही. पहिलं तुला आईबाप सांभाळतील, नंतर तुला आईबापाला सांभाळावं लागणार. आणि हे जर करू शकलं ना तर जग, नाही तर मरून जा, काही उपयोग नाही तुझा. तर मग काय प्रॉब्लेम आहेत बाबा? जॉब मध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, नोकरीमध्ये इश्यू काय काय आहेत, नोकरीची अवस्था काय काय? बघा, एखाद्याला जर पगार असेल किती रुपये, वाचा विदेशात किती, 20,000. 20,000 रुपये तर एखाद्याला पगार असत. महिन्याचा खर्च, मासिक खर्च उदाहरण घ्या, 15,000 खाली असेल, कुणाला त्याला 40,000 असेल. तुम्ही तुमचं जजमेंट करा. आणि तुम्हीच नाही, येणाऱ्या नवीन माणसाला पण कसं माइंड टर्न केला पाहिजे, कसं त्याला बिझनेस मध्ये. बघा, बिझनेस मध्ये आल्यानंतर माणसाला लग रिजेक्शन यायला चालू होतात. कोणा प्रोडक्ट जरी सांगितलं ना तरी लोक त्याला प्रश्न विचारतात 5-50. आणि लोकांचा अधिकार आहे प्रश्न विचारणं. येस ऑर नो? येस सर. का नाही विचारावे लोकांनी प्रश्न? मला 6.5 तास माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले माझ्या सिनियरने, तेव्हा मी बिझनेस सुरुवात केली. किती तास? 6.5 तास. 18 प्रश्न होते. पण आपल्याला एखाद्याने जर विचारलं ना, हे बुडायचं धंदा आहे, हे मी केलं होतं, बस 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 गेला कामातून. आपल्याला लगेच वाटतं हिला अवघडी होणार नाही वाटतं आपल्याची. किती जणांना माहिती आहे की मोठा पैसा मोठ्या ऑपरेशन मधून भेटतो डॉक्टरला? किती जणांना माहिती आहे गोष्टी? मोठं ऑपरेशन अवघड असतं का सोपं असतं? अवघड असतं. हा, मग मार्केटमध्ये असे निगेटिव्ह लोकांची जो ऑपरेशन करन, तो छपाई करन, तो पैसे कमवल, तो टीम बनवल, त्याचा मोठा स्केल तयार होईल, त्याच्या टीम मध्ये फास्ट ट्रॅकच येतील. पण जे तुम्ही पोटदुखी, डोकं दुखी, ह्या गोळ्या देतात तुम्ही आणि 30-30 रुपये घेतात, 50 रुपये घेतात. तुम्ही बघितलं का? तुमचे फॅमिली डॉक्टर असतात 50, 100, 150 रुपये फॅश द्यायची, बघितलं का? येस सर. मग काय आमचे फॅमिली डॉक्टर असे साबण विकते, टूथपेस्ट विकते, महिन्याभरात 10 साबण 10 टूथपेस्ट, आणि घ्यायची काय महिन्याला 15,000 शेट. कस काय भेटेल सांग बरं मला, कस काय भेटेल? कळणं गरजेचं आहे आपल्याला की आपण कुठला बिझनेस करतो. तर बघा, मासिक बचत 5,000 आहे, वर्षाचे 60,000 झाले, नोकरीची एकूण वर्ष 30 असा विचार करा.
आणि 18 लाख 4 वर्ष असतील तर जवळपास 24 लाख रुपये बचत होणार. याला गॅरंटी वॉरंटी काही सिक्युरिटी आहे का? नाही. काहीच नाहीये. मग मला सांगा आताच्या कंडिशन मग तुम्ही चेक करा ना तुमची अवस्था काय आहे, चेक करा. आणि जर ते ओके असेल, ते जर टकाटक असेल, तिथं जर तुमचे स्वप्न पूर्ण होणार असतील तर हात जोडून विनंती आहे, तुम्ही बिझनेस करू नका. तुम्ही फक्त आमची कन्सिस्टन्सी मारा, आमचे साबण लावा, आमचं टूथपेस्ट लावा, आमचा चहा प्या, आमचा आकाश सोना प्या, आमचं प्रोटीन खा, आमच्या कॅप्सूल खा आणि मस्त पैकी मरेपर्यंत गरीब म्हणून जिवंत राहा. काय राहा? गरीब म्हणून जिवंत राहा. जमल का? पैसे पाहिजेत तुम्हाला? पैसे असं वाटतं पैसे आल्यानंतर जिंदगी बदलती. आज प्रमिला यादव मॅडमच्या वरती मला पत्र्याचं घर दिसतंय. प्रमिला मॅडम तिथं स्लॅब असेल तर कसं वाटेल? आणि पुढे घरात कार असेल, हा मस्त पैकी एकदम जबरदस्त किचन असेल, किती भारी वाटेल, किती सुंदर वाटेल. एक बँकेत 10-20 लाख रुपये बॅलन्स असेल, म्हणजे इमॅजिन करा लाईफ बदलू शकते. पण जेव्हा स्वप्न डोक्यात नसतात ना, एखादी बाई प्रेग्नंट आहे आणि तिला सांगितलं तू आई बनणार नाही, काय उद्योग धंदे करतीस, हा कशाला त्रास घेतीस, बघ तिचं बाळ मेलं, तिचं बाळ मेलं, ती हॉस्पिटलमध्ये तिचं सिजर झालं, त्याच्यात तिला लय त्रास झाला, त्यानंतर लय खर्च झाले आणि एवढं करून सुद्धा ती मेली. अशा 10-20 स्टोऱ्या जर त्या प्रेग्नंट लेडीजला कोणी सांगितल्या तरी पण तिचं ती आई बनणं टाळणार का? ती निगेटिव्ह होणार का? सांगा मला. नाही होणार. मग प्रॉब्लेम काय माहितीये का, ह्या बिझनेस मध्ये फुकट बिझनेस भेटलाय. एवढा भारी बिझनेस आहे, एवढे प्रोडक्ट्स भारी आहेत, एवढे पेमेंट्स आहेत, लोकांच्या गाड्या, लोकांच्या मर्सिडीज, ग्रुपवर पाऊसच पाऊस आहे. तरी पण मी बिझनेस सुरू केल्यानंतर मी 2 लोक मला जर म्हणले, माझे मित्र, काय येडा झालास, हे काय करतोस, तो याच्याने जमणार नाही, नको वेळ वाया घालू, हा आपलं हे धंदे नाही येत, ते वरचे लोक खोटं बोलतात, ते त्यांनाच भेटतं, हे सगळं भाड्याने असतं, भाड्याने. काही लोक असं पण बोलतात. काही लोक एक जण तर मला म्हणलं, सर या भाड्याने असतात कार. म्हणलं तुझ्या बापाने मर्सिडीज भाड्याने दिली कधी याड्या, हा किती रुपये पगार आहे म्हणलं तुला? ते म्हणलं 12,000. अरे म्हणलं गाडवा 52 लाख किती शून्य हजार माहितीये तुला? 12,000 आणि मी जे सूट घातलाय ना तो 25,000चा आहे. मी बूट घातले ते 8,000चे आहेत आणि गाडवा तू म्हणतो भाड्याची आहे. तुझ्या पप्पाला बोलून आण म्हणलं इथं. म्हणजे लोकांना नॉलेज नाहीये. किती लोकांना पडतंय? नॉलेज नाहीये. त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या डोक्यात त्यांना कचरा भरून टाकलाय, फॅमिलीनी, परिवारानी, समाजानी. पटतंय का नाही पटत? मग हा जो कचरा काढू शकतात नसाला ते लोक हिस्ट्री करू शकतात. आज या हॉलमध्ये काही नवीन लोक असतील, काही जुने लोक असतील या मीटिंग मध्ये आपल्या, पण ऍटलीस्ट नवीन लोकांना पण त्या लेवलने स्ट्रॉंग बनण्यासाठी एक एवढी मीटिंग काफी नाहीये. रोज या बिझनेसला वाहून घ्यावं लागेल, रोज 1.5 तास ऐकावं लागेल. आणि मी तर चॅलेंज केले, जे लोक मला 1000 तास ऐकतील, युट्यूबवर असन, ट्रेनिंग मध्ये असन, मीटिंग मध्ये असन, चाला ते लोक करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर नाही झाले ना, माझी मुलगी कापून द्यायला तयारी. मग तुम्ही ज्यांना पण जॉईनिंग करतात ना, ते म्हणतात प्रॉब्लेमचे उत्तर नका देत बसू, समोरच्या माणसाला हे चेक करा की त्याला सनीची गरज आहे का. आणि जर गरज नसेल, स्वप्न नसतील ना, तर त्याला सनीला वेळ द्यायला लावू नका, तुम्ही त्याच्या पाठीमागे जाऊ नका, काही होणार नाही त्यांनी. समज माया? येस सर. चलो, मग आताच्या व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत? आज जर म्हणलं बाबा आपल्याला घरी जॉब करायचे, दुकान टाकायचे, ड्रोनचं टाकू, ब्युटी पार्लर टाकू, किराणा दुकान टाकू, टेलरिंगचं काम टाकू. काल मी एक मॅडम बोलले आपल्या स्पीच मध्ये की टेलर काम करू करू त्यांची काय हालत झाली. कोणी ऐकलंय की? सर ऐकलं. काय काय सांगितलं विकास सर त्यांनी? टेलर काम करून मणक्याचा त्रास व्हायला लागलाय, मानेचा मणका, कमरेचा मणका, डोकं वगैरे दुखतं. आणि टेलर काम करून पुरेसे पैसे पण नाही भेटत. अगदी दवाखान्याचा खर्च करणं पण अवघड झालं. पाय वाकडे झाले, हात वाकडे झाले, बोट वाकडे झाले, चेहऱ्यावरती फेस करू 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 करू, टेलर काम करू करू लोकांचे पाय, बोट, हात, बीट, शिवण गोळे बिळे आलेत माहितीये तुम्हाला. अरे मग काय तुम्ही मशीन आहे का? मशीन सुद्धा सर्व्हिसिंग करावं लागतं. मशीन सुद्धा जुनं होतं, टू व्हीलरचं होतं का नाही होत? मग तुमच्यात आज ताकद आहे, आज तुमच्यात तारुण्य आहे, तुम्ही जाऊन काम करता, काही पैसे गोळा करून आणतात, पण ही ताकद आहे का 10-15 वर्षांनी? मग काय करणार?
मग ह्या ताकदीमध्ये, ह्या जवानीमध्ये, ह्या जोशमध्ये असं काम करा की आपल्यासाठी काम करणारे लोक टीम तयार होईल. आणि ते आपल्यासाठी काम नाही करणार, ते त्यांच्यासाठी करतील, पण डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला पैसा भेटेल. कसं वाटेल? जबरदस्त. सुरुवातीला मेहनत करू ना आपण. आमच्या गावाकडे एक बागायतदार शेतकरी आहे, त्यांना जवळपास 10-15 एकर शेती आहे आणि त्यांनी जवळपास 7-8 खोल जी परस विहीर खांदली. काहीतरी मला वाटतं, मला माहित नाही किती परस असेल, म्हणजे परस म्हणतात आमच्याकडे. तर ती करण्यासाठी त्यांना 1.5 वर्ष गेलं. किती वर्ष? 1.5 वर्ष. पैसे नव्हते, कर्ज काढून टाकले, दगड लागले, ट्रॅक्टरने फोडले. त्यानंतर तिथे एक दगड एक जणाच्या डोक्यात लागला, त्या हॉस्पिटलला त्याचे 2-3 लाख गेले. म्हणजे एवढे सगळे कुटाने केल्यानंतर त्याची ती विहीर तयार झाली. त्या विहिरीला एवढं पाणी लागलं आणि त्यांनी एका पहिल्याच वर्षी एवढं पीक मोठं घेतलं की त्या पिकामधून त्याचं सगळं कर्ज कमी झालं, सगळा त्रास कमी झाला. जर मग बिझनेस सुरू केला, बिझनेस करण्यासाठी त्रास झाला, पैसे खर्च झाले, वेळ गेला, पण तुम्ही पिछा सोडत नाहीये, तर तुमची सगळी भरपाई येणाऱ्या 3 महिने 6 महिने एका वर्षात ती कव्हर करून येऊ शकते का नाही येऊ शकत? असं मला वाटते. मग ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये बघा, पैसा लागतो, प्रॉफिट मार्जिनचा प्रॉब्लेम आहे, डेड स्टॉक होतो, खर्च आहे, त्याच्यानंतर निव्वळ नफा कमी असतो, त्यानंतर आपण दुकान टाकलं तर आजूबाजूला दुकान तयार होतात. मग करणार काय? जॉब मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पगार वाढ होत नाहीये, परमनंट कोणी होत नाहीये, धंद्यामध्ये पण इश्यू आहेत. मग जेवढी मोठी गुंतवणूक असेल तेवढा मोठा फायदा होतो. शेतीची अवस्था काय अवस्था आहे शेतीची? विकास सर काय म्हणणं वेस्टर्न महाराष्ट्रात कराड साईडला काय शेतकऱ्याचं म्हणणं? सर, एक तर पीक चांगला आणण्यासाठी खूप त्रास होतो. कधी कधी कर्ज घ्यावं लागतं, सोसायटी वगैरे कर्ज घ्यावं लागतं त्याला लागवड वगैरे करण्यासाठी. त्याच्यातून पीक चांगलं आलं तर मग महापूर वगैरे आला, पाऊस जास्त झाला तर पुरात सगळं जाते सर. अशी अवस्था इकडे. मग आता मला सांगा, आता ऑलमोस्ट मला वाटतं आपण 70-80% लोक शेतीच्या फॅमिली म्हणून आलोत का नाही आलोत? येस सर. मग कुठं काय शेती करू 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 मी बघतो ज्या लोकांना आम्ही लहान होतो आणि ते लय मोठे मामा काका म्हणायचो आम्ही बागायदार, ते अजून तिथंच आहेत, उलट गरीब झाले. म्हणजे जे शेतकरी आमच्या समोर पहिले श्रीमंत वाटायचे ते आज गरीब झाले आणि जे गरीब वाटत होते ते श्रीमंत झाले. आमच्याच मामाचं उदाहरण आहे, त्यांच्याकडे 22-25 एकर शेती होती एकदम, आणि एवढी मेहनत केली, एवढं मेहनत करतात, पूर्ण फॅमिली 24 तास कामात असते. एवढं काम करून सुद्धा टेन्शन मध्येच असतात. मग मला एक कळतं की आपल्याला भातावरून शेताची परीक्षा कळली. मी नाही म्हणत की सगळ्यांनी शेती सोडून द्यावी, चांगली शेती आहे बाबा, चांगलं तुमच्याकडे पाणी आहे, चांगलं डोके लावून करू शकतात, वेल अँड गुड, शेतीची गरज आहे, आपल्याला आरतीतूनच भेटतोय, बरोबर आहे, गरज आहे. पण मी काय म्हणतोय, स्वप्न नाही पूर्ण होणार. मग स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज कालचं फंक्शन कोणी कोणी बघितलं? कालचं फंक्शनला कोण कोण आलं बघा. कालचं फंक्शन आम्ही अटेंड केलंय, दिवसभर थकलोय, तरी सकाळी मी तुमच्यासाठी लवकर उठून मी थोडीशी पीपीटी अपडेट केली आणि मी तुमचं प्रेझेंटेशन लिहून बसलोय. का बरं? मला पैशाची कमी आहे म्हणून का? अरे माझ्यासाठी एवढा मोठा खचाखच हॉल भरलाय, लोक काम करायला, टीम भरलेली एवढी, ती सगळी माझीच टीम होती कालच्या फंक्शन मधली, बघितली की तुम्ही? येस सर. तरी पण मी तुमच्या सोबत आलोय बोलायला का, की तुम्हाला पण थोडा हाताला पकडूया आणि उंच उचलण्यासाठी, भरारी घेण्यासाठी मदत करायची, ही माझी अपेक्षा आहे. दॅट्स इट. पैसा हा उद्देश असता तर मग काही गरजच नव्हती भेटण्याची इथं. पण मला काय वाटतं, सनेजच्या व्यतिरिक्त तुम्ही जर पैसे कमवायला लागले तर सोपं नाही. आणि जर वाटत असेल ना सोपं, तर स्वतः चेक करा की किती वर्ष काम केलंय, किती इन्कम कमवलंय आणि किती बॅलन्स. आणि जर तुम्हाला वाटतं की तुम्ही ज्या फील्ड मध्ये काम करतात त्या फील्ड मधले 10 लोक निवडा आणि त्या 10 लोकांची लाईफ स्टडी करा. 20-25 वर्ष त्यांनी तुमच्या ह्याच्यापेक्षा जास्त काम केलंय ना, त्यांची लाईफ स्टडी करा, मग तुम्हाला कळत. आज इथं सापकाळ सर आहेत, जवळपास 90-95 हजार 1 लाख रुपयाला रिटायर झाले. ती रिटायर झाली. आज काय केलं सरांनी? एक छोटस घर बनवलं, एक छोटीशी गाडी बनवली, बाकी काहीच नाही बनवू शकले. मुलीचं लग्न केलं, मुलाचं लग्न केलं, झालं की एवढं संसार. मग हे तर माझ्या वडिलांनी पण केलंय. 3 मुलाचे लग्न करून दिले, घर छोटं बांधलं. एवढंच करणं आहे का? एवढं तर तुम्ही तुमच्या कुटुंबात पण करू शकता. करू शकता की नाही करू शकत? कोण म्हणतं सनेजच पाहिजे? सनेजच्या शिवाय सुद्धा तुम्ही तुमचा संसार चालू शकतात, पण ते प्राण्यासारखं होईल, ते चिमण्याच्या पिल्लासारखं होईल. ते चिमण्या, ते पक्षी, ते कोंबड्या बी त्यांच्या मुलांचं जेवण भरतात.
You have been signed out because you are currently signed in one another device. कोणी मला आता आउट केलं इथून? नाही ना? मीटिंग चालू आहे ना? चालू आहे. हो. ओके 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 चालू आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बिझनेस मध्ये मी तुमच्या आज जी चर्चा करतोय, जी आपण चर्चा करणार आहे, तर या चर्चेचा एकच उद्देश आहे की मार्केटमध्ये फार मोठे प्रॉब्लेम्स आहेत. नाही तर सिनियर म्हणतोय बघा, मला ह्या बिझनेस मध्ये जेव्हा समजवलं की का बिझनेस करायचा आहे, मी विचार केला मला स्वप्न पूर्ण करायचे. मी म्हणलं मी जॉब करू शकतो. ते म्हणले बघ जॉबची अवस्था काय. त्यांनी अशी उदाहरणं दाखवले. तर सक्सेसफुल लोकांची उदाहरणं दाखवतो ना आपण लोकांना, बघ याला भेटले, एक याला भेटले. नाही तेवढ्याने मी मोटिवेट नाही आलो. मला त्यांनी हे उदाहरणं दाखवले की तुझ्या जॉब मध्ये, त्या जॉब मध्ये बघ कसे कसे लोकांची अवस्था आहे, तुझी काय होऊ शकते. म्हणून मी पॉझिटिव्ह झालो बिझनेस. मग मला सांगा, जर मार्केटमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तर आपले आजूबाजूला जे नातेवाईक आहेत, जे आपला मित्र परिवार आहे, जे आपल्या कॉन्टॅक्ट मधले लोक आहेत, ते दोन्ही प्रॉब्लेम त्यांना आहेत का नाही? जॉब, धंदा आणि शेती या तीनच गोष्टीमध्ये ते अटकलेत का नाही अटकले? येस सर. किती अशा फॅमिली आहेत की नवरा आणि बायको दोघं काम करून ना 20-25-30 हजार पण घरात येत नाही, आणि 10-15 वर्षापासून दोघं पण लढू राहिले, तरी पण पैसे नाही येऊ राहिले. आहेत का नाही अशा किती फॅमिली? येस सर. काय उपयोग काय? आणि करतात काय माहितीये? वडापावची गाडी, टेलरचं दुकान, ड्रोन बनवणं, मेणबत्त्या बनवणं, भांडे घासणं, लोकांच्या घरी कपडे धुणं, शेतीमध्ये जाऊन 100-200 काम करणं. शारीरिक मेहनत एवढी केली तरी पैसा नाही भेटत. मानसिक निगेटिव्ह विचार नाही झाले पाहिजे. माइंडला काम करणं गरजेचं आहे, श्रीमंत व्हायचं असं. आणि मी ते बदलाव केला माझ्या लाईफमध्ये. तो बदलाव केला, त्या बदलावामधून लाईफमध्ये बदललो. मग आपण हे चेक करायला गरजेचं आहे की आज आपली परिस्थिती काय आहे, आपले कुठाने काय आहेत, आपण कुठल्या लेवलला आलो. माझी लाईफ कशी बदलली, माझा छोटासा व्हिडिओ दाखवू का? मी कसा बदलत गेलो. मी तुमसारखाच होतो. मला पण नवीन आणलं गेलं होतं. मी पण छोटस ह्या बिझनेस मध्ये येताना काही नॉलेज नव्हतं. कसं बोलायचं, काय बोलायचं. मला माझे घरचे नको म्हणत होते, फॅमिली नको म्हणत होती. निश्चित नको नव्हते म्हणत, घराच्या बाहेर काढून गेलं. तरी पण मी विचार केला, बस आता मला करून दाखवायचंय. माझे मित्र आणि नातेवाईक, किती लोकांना असं वाटतं आपले मित्र नातेवाईक लय भारी असतात, बिझनेस सुरू केला गेलं की आपल्या संग येतात. असं कोणी नसतं. आज त्यांच्यामुळे काय होणार नाही तुमच्या लाईफ मध्ये. उलट ते लोक आहे ना, जळीचे लोक असतात. काहीचे लोक लय भारी आहेत, साथ देतात एकमेकाला. पण जवळपास 70-80% लोक आपले मित्र नातेवाईक घेतात जळीके आहेत. किती लोकांना पटतंय? त्या आईला एकमेकाला मोठंच होऊन देत नाही ते लोक. खेकडे आहेत खेकडे. किती लोकांना पटतं यस करायचा का टाका यस सर. हे खेकडेच लोक आहे आपल्या आजूबाजूला सगळे. आणि खेकड्यांना करून दाखवणं लय गरजेचं आहे आपल्याला. मी करून दाखवलं. आपलं कुठलेही मित्र नातेवाईक साला आपल्याला साथ नाही दिली. सक्सेस झाल्यावर सगळे साथ देतात. कोणीच आपल्याला साथ नाही दिलेली, पण चला आपण प्रूव्ह करून दाखवलं. तुम्हाला पण करावं लागणार आहे. जे माझ्या बाबतीत घडले ते तुमच्या बाबतीत घडणार आहे. कोणी साथ देत नसतं. अरे आई बापाला जन्म दिलेला, आई बापाला वृद्ध आश्रमात टाकवतात पोरं, तर तुम्हाला साथ देणार आहे कोणी? साथ कोणी देणार नाही. तुमच्यामुळे जेव्हा लोकांना फायदा होणार आहे हे त्यांना कळतं, चाला त्यावेळेस ते तुमच्या पाठीमागे यायला लागतात. आलं का लक्षात? बरोबर. तुमच्या कामातून, तुमच्या बोलण्यातून त्याला ते शब्द, ते विचार त्यांना ऐकायला गेले पाहिजे, तर ते त्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला फॉलो करतील. आलं का लक्षात? बरोबर. आज मी 1.5 लाखाचा फोन वापरतोय, तर हा फोन मला फायदा दाखवलाय त्या ऍपलनी. मला लोकांकडून कळलंय त्याचा फायदा आहे म्हणून मी घेतला, नाही तर 10,000चा घेऊ शकलो असतो का नसतो? तुम्ही लोकांच्या पाठीमागे लागून उपयोग नाहीये. लोकांनी तुमच्या पाठीमागे लागण्यासाठी तुमच्याकडून तसे शब्द, तसे त्या लोकांबद्दल तुम्ही त्यांना बोलू शकले पाहिजे की बाबा तुझ्यासाठी, लोकांच्या लाईफ बद्दल बोला. मार्केटमध्ये लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. मी तुमच्यासारखाच होतो. इव्हन करा, विचार करा, सप्राचा घरात जन्म झाला, लग्नात 350 रुपये शर्ट्स होता माझ्या अंगात, आणि एवढी गरिबी जीवन बघितल्यानंतर हा जेव 360 अँगलचा बदल दिसतोय ना, तर तुमच्या आयुष्यात पण होऊ शकतो. पण तुम्हाला आहे ना याच्यात वाहून घ्यावा लागेल. वेळ वाया नका जाऊन देऊ. नुसतं बिझनेसला जॉईन झाले, करायचंय 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 करायचंय, आणि काय करतात? पोरासंग गुदगुद्या करतात, पोरासंग अभ्यास घेतात, त्यांना शाळेत सोडतात, त्यांची हँडरायटिंग, आणि मग दिवसातून 8 तास तुम्ही एखाद्याला फोन करता. अगं ते करायचं होतं आपल्याला, करते का? गेला बिझनेस. काय उपयोगी?
म्हणजे असा बिझनेस थोडी होतो. चला आई बापाने एवढे पैसे कमवायला पाहिजेत की आपल्या पोरांना आहे ना काही पैसे कमवायची गरज लागली नाही पाहिजे. त्यांना फक्त संस्कार द्यायचे, आध्यात्मिक नॉलेज द्यायचं आणि पैसा मायनेज कसा करायचा एज्युकेशन द्यायचं. दॅट्स इट. काय वाटतं तुम्हाला? तर काय त्याचा अभ्यास, त्याचा क्लास, त्याचा डान्स, त्याचं क्रिकेट सगळं त्याचं अगं बाई तुझं काय कशा कधी होणार? तुमची जिंदगी आहे ना, तुम्ही पण जगले पाहिजे का नाही पाहिजे? माझ्या आई वडिलांनी काहीच नाही केलं आमच्यासाठी, फक्त जन्म दिला, नॉर्मल शिक्षण केलं, आम्ही सगळं करून टाकलं. संस्कार भेटले आई वडिलांकडून. मेहनत करा, हार नका मानू, चुकीचं काम नका करू, इमानदार राहा, चांगलं चारित्र्यवान बना, गरीब आलं तर लाजू नका, श्रीमंत आले तर माजू नका. हे संस्कार भेटले गेले. मग आपण का जागा का नाही होऊ शकत? मग दुसरा पाठ आहे की मागच्या 20 वर्षात काय बदललंय बघा. काय दिसतंय? काय बदललं? विजय सर बोला बरं, याच्यात काय बदललं? टीव्ही बदललं, रेफ्रिजरेटर्स मध्ये बदल झालेत, त्याच्यानंतर मोबाईल मध्ये ट्रेमेंडस लेवलचे बदल झालेत, व्हेकल्स बदलले, गाड्या बदलल्या, लक्झरियस गाड्या आल्या एकदम चेंज होऊन, त्याच्यानंतर लोकांची हेअरस्टाईल बदलली आहे, फॅशन सगळ्यात चेंजेस झाल्यात, वॉचेस बदललेत, आता स्मार्ट वॉचेस आलेत, डिजिटल वॉचेस आलेत, त्याच्यानंतर लॅपटॉप टोटली बदललेत सगळे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये ट्रेमेंडस चेंज झाला. मग मला सांगा, हे सगळं बदललंय पण पैसे कमवायचे मार्ग बदलले का? तीच शेती, तोच वडापाव, तोच ITI, तोच MBA, तोच BCom, तेच DED, तेच MED. काय वस्तू बदलल्या, लाईफस्टाईल बदलली, तर पैसे कमवायचे माध्यम बदलले पाहिजे का नाही पाहिजे? बदलतोय का? बघा, मी बदललो, मी लोकांचे माध्यम बदलवले, मी माझे विचार बदलले, लोकांचे विचार बदलले, टीम बनली, पैसा आला. पहिलं बदलाव कुठं आणावं लागल? स्वतःमध्ये. मला मोबाईल इकडे तिकडे घेऊन पळू नका पोरांनो. आज फुकट मध्ये मी तुमचं बोलू राहिलोय, ट्रेनिंग मीटिंगला येतोय आपण. मी स्पेशल तुमच्यासाठी सेशन प्लॅन केलाय. कारण का की तुम्हाला आज तुमचे विचार बदलले पाहिजे. मी मला बदलवलं आणि मी मला बदलवल्यामुळे काय झालं माहितीये का? आज मी कित्येक लोकांना बदलायला सुरू केलं. तुमच्यात पण ती ताकद आहे, तुमच्यात पण ती ऊर्जा आहे, त्याला बाहेर काढा. जशा वस्तू बदलल्यात ना, पैसा कमवायचा पण मार्ग बदललाय. अब समय आया है कि पैसा कमाने का मार्ग बदल गया है, बदलना होगा उसको. मी 2007 ला मला बिझनेस आलता. 2007 ला मी 2010 ला सिरियस झालो. 10 साली 30,000चा पगार सोडून मी ह्या बिझनेसला फुल टाइम का केलं माहितीये का? मी पेन पेपर घेऊन लिहिलं माझं इन्कम, माझा वजा खर्च आणि बॅलन्स. आणि जेव्हा ते बॅलन्सचा गुणाकार केला ना मी 40 वर्षाचा, तर मला असं वाटलं काय करतोय मी? चला एक फ्लॅट पण येणार नाही माझ्या एवढ्या पैशामध्ये. मग उपयोग काय? नाही तर माणूस आहे ना असे पोटाला आहे ना टाके टाकून पैसे गोळा करतो माणूस. साठवतो. एखादा दवाखाना आला का ते सगळे पैसे हारून जातात का नाही जात? कुठं शिल्लक राहतात पैसे? मोठे पैसे आले पाहिजे. बऱ्याच वेळा याचं कारण काय बघा, द कॅश टू नेटवर्क मार्केटिंग. प्रॉब्लेम काय? नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस लय फार छान आहे, जबरदस्त बिझनेस आहे, पण लोक बदलायला तयार नाहीये. तुम्ही तर बदलायला प्रयत्न केलाय बाबा, तुम्ही तर म्हणतात आता आम्हाला पाहिजे, पण तुम्ही ज्यांना सांगणार ना ते एवढ्या लवकर बदलणार नाहीये. तुम्ही जर त्यांना सनेज म्हटले तर ते दुनियादारीचे प्रॉब्लेम सनेज मध्ये तुम्हाला दाखवतील. तुम्ही जर त्यांना प्रोडक्ट म्हटले तरी ते प्रोडक्ट बदलले तुम्हाला प्रश्न विचारतील. तुम्ही जर त्यांना म्हणते बघ आमचे एवढे सक्सेसफुल लोक आहेत, तरी पण ते म्हणते ते खोटं आहे सगळं. तुम्ही जर त्यांना चेक दाखवला तर ते म्हणते झेरॉक्स काढून आणलाय कुठून तरी, कोणातरी टाईप करून. किती लोकांना पटते, लोक आलेले आहेत, लई नमुने आहेत वेगळे वेगळे. म्हणजे लोक ज्या शेतीमध्ये फार दिवसापासून ती पडीक पडलेली आहे, तिथं छोटे छोटे रोपटे येतात की मोठे मोठे झाडं तयार होतात. आवाज कोणाचा आवाज नाही राहिला मला. विजय सर तुमचा आवाज. हा सर. हा, एखादी जी पडीक शेती असते ना तिथं फार मोठे मोठे झुडोप असतात की नसतात? हो सर, जंगल. साधना पवार मॅडम तुमचा व्हिडिओ उलटा झालाय, तुम्ही उलट्या दिसतात मला एकदम पूर्णपणे. तू फिरवा मोबाईल स्क्रीनवर आहे ना, तुम्ही व्यवस्थित बघा दिसा, मग दिसून मला नाही तर मला डिस्टर्बन्स तयार होतो. अजय जाधव सर तुमचा व्हिडिओ बंद करून टाका. तुम्ही कॅमेरा ऑन ठेवलाय आणि हे करताय, तुम्ही बंद करून ठेवा आणि ऑडिओवर ऐका तुम्ही. तर
बराच प्रॉब्लेम काय आहे की बिझनेस फार सुंदर आहे, पण लोक सहजासहजी बदलणार नाहीये, सहजासहजी ते तुम्हाला वेळ देणार नाही, सहजासहजी ते प्लॅन ऐकणार नाही, ऐकलं तरी ते बिझनेस मध्ये यायला त्रास देतील. जर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करून बिझनेस मध्ये आणलं आणि आणल्यानंतर बिझनेस मध्ये टिकवा. दोन प्रॉब्लेम आहेत, बाळाला जन्म देईपर्यंत पण प्रॉब्लेम आहे, म्हणजे बिझनेस मध्ये आणणं पण प्रॉब्लेम आहे, अडचणीचं काम आहे, आणि आणल्यानंतर त्याला मोठं करणं पण अडचणीचं काम आहे. वाटतंय तुम्हाला असं? राईट सर. मग जर तुम्ही तुमच्या बाळाला किती काळजी घेतली, किती प्रेमाने वाढवलं, किती खाऊ पिऊ घातलं, त्याची किती शी काढली, सू काढली, तुम्ही किती प्रयत्न केले तरी ते जेवता जेवता तिथं ताटापाशीच सू करून टाकतं, शी करून टाकतं. ज्या बाळाला तुम्ही एवढं प्रेम करताय ते तुमच्या कधी तोंडात मारतं, कधी तुमचं ते मंगळसूत्र तोडतं, कधी गुचकुरे घेतं का नाही घेत. मग तरी पण तुम्ही आई म्हणून कर्तव्य निभवतात. तर मग या बिझनेस मध्ये माझ्या सिनियरने मला काय शिकवलं की सर, या बिझनेस मध्ये येणारे लोक वेड्या करणार आहेत, येड्यावडी करणार आहेत, ते निगेटिव्ह होणार आहेत, ते निगेटिव्ह बोलणार आहेत, ते म्हणणार हे झालं ते झालं ते झालं, पण तुम्ही त्यांचे आई वडील आहात, असं तुमच्या टीमला काम करा. तुमच्या पोराच्या कम्प्लेंट तुम्ही कोणाला सांगतात का कस्टमर केअरवाला, माझं पोरगं येड्यावडी करते काय करू? तुम्ही सांभाळतात त्याला, तुम्ही काय म्हणतात हे माझं भाग्य आहे, तुम्ही काय म्हणतात हे माझं कर्म आहे, याला आहे माझ्या कुठी. आलं का लक्षात? बरोबर. मग ऍज अ बिझनेसमॅन म्हणून माझ्या आयुष्यात ज्या पण सिच्युएशन आल्या, त्या सिच्युएशनला ऍज अ पॅरेंट म्हणून, ऍज अ आई म्हणून, ऍज अ वडील म्हणून मी मॅनेज केलं. का? मला कळलं जर हे टिकले बिझनेस मध्ये तर येणाऱ्या काळात, आज मला सांभाळायचे, येणाऱ्या काळात हे मला सांभाळते. समजतंय का? येस सर. या अँगलनी, ह्या ऍटिट्यूडने मी काम केलं. मग या बिझनेस मध्ये सुरुवातीला त्रास घ्यायला तुम्ही तयार आहात का? बघा, कोणीच तुम्हाला साथ देणार नाही, एकच लोक तुम्हाला साथ देतील या बिझनेस रिलेटेड सक्सेसफुल लोक. जे सिरियस लीडर आहेत ना, तेच तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवतील, तुम्हाला ते विजन दाखवतील. मार्केटमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह बोलणार कोणीच नसेल. आणि जर सनेज नाही केलं, सनेजच्या बाहेर जॉब करणाऱ्या व्यक्तीची अवस्था काय, त्याला कोणी सपोर्ट करत नाही, बायको नवरा आई बाप कोणी नाही करत. शेती करणाऱ्या माणसाला कोण सपोर्ट करतं? पूर्ण फॅमिली शेतीमध्ये घुसती, तरी पण साला पाहिजे ती जिंदगी जगता येत नाही. बरोबर आहे? बरोबर. तुम्ही एखादं दुकान टाका, तुम्ही एखादं ट्रेडिशनल दुकान टाका, तुम्ही टेलरचा व्यवसाय टाका, ब्युटी पार्लर टाका, घरात शिवण काम करा, काही कुठे काही करा, कोणी मदत करायला येत नाही तुम्हाला. येतं का कोणी मदत करायला? बिझनेस अवघड आहे. जातील ना 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष शिकायला, पण रोजीरोटी होईल का नाही पूर्ण खानदानाची? खानदान त्याच्यावर चालेल का नाही चालेल? जबरदस्त चालू शकतं. बिझनेस थोडा अवघड आहे म्हणून इथं मोठा पैसा आहे. बोला तुम्ही बोला, बिझनेस थोडा अवघड आहे म्हणून इथं मोठा पैसा आहे. बिझनेस अवघड आहे म्हणून मोठा पैसा आहे. बिझनेस थोडा अवघड आहे म्हणून इथे मोठा पैसा आहे. हा, हे मला क्लिअर झालं. मग मी म्हटलं डॉक्टर काय म्हणतो, सुई टोचण्याच्या अगोदर थोडा त्रास होईल बरं का, आपण काय म्हणतो ठीक आहे होईल, मोठा श्वास घ्या, आता टोचा. मला तर इंजेक्शनची भीती वाटत होती पहिली, पण नंतर कळलं टेक्निक आहे बाबा, श्वास घेतला का इंजेक्शनला त्रास होत नाही. इंजेक्शन घेतलं की नाही आपण सगळ्यांनी? येस सर. जर आजारातून नीट व्हायला इंजेक्शन घ्यायला तुमची मानसिकता तयार झालीये, तर गरिबीतून नीट व्हायला त्रास होणार आहे ना, ही मानसिकता तयार करून घ्या आणि विचार करा की मला निगेटिव्हच लोक भेटणार आहेत, मला पॉझिटिव्ह लोक भेटलेच नाही पाहिजेत. निगेटिव्ह लोकांनाच मी प्रोडक्ट विकणार, मी जॉईनिंग करणार, मी फास्ट ट्रॅक मध्ये आणणार, मी टिकवणार त्यांना. हे तुमचा ऍटिट्यूड ठेवा, मग तुम्हाला पॉझिटिव्ह विचारांनी काम करायला माझी जमल का? येस सर. डायरेक्ट सेलिंग हा एक जबरदस्त किरण आहे. नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस बद्दल मीच सांगून घ्या, कसा बिझनेस सुरू झाला. बघा, रीड करा, वाचा विजय सर. डायरेक्ट सेलिंग बिझनेसचा इतिहास 1940 मध्ये अमेरिकेतून सुरुवात झाली. 1980 ला जागतिक लेवलला बिझनेस आला. 1996 ला भारतामध्ये डायरेक्ट सेलिंग आलं. त्याच्यानंतर 2016 मध्ये भारत सरकारने गाईडलाईन लागू केल्या. 2018 मध्ये बिल पास झालं, स्टेट वाईज लॉ लागू झाला आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात नियमावली झाली. त्याच्यानंतर 2020 मध्ये डायरेक्ट सेलिंग डिप्लोमा कोर्स सुरू झालाय आणि 2021 मध्ये भारत सरकारने कायदा लागू केला या इंडस्ट्रीवर. पण याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. भारतात जो 2016 पर्यंत ना 2 कंपन्या आल्या, प्रोडक्ट बेस आणि इन्व्हेस्टमेंट बेस. तर त्याच्या पुढे बोलतो तुम्हाला काय. मग ओव्हरऑल 300च कंपन्या आल्या, अप्रूव्ह झाल्या. 3 लाख कंपन्या होत्या, त्याच्यातल्या 300च कंपन्या आल्या. त्याच्यातल्या 25 भारतामध्ये अशा कंपन्या ज्या फास्टेस्ट ग्रोईंग कंपन्या आहेत. त्याच्यात एक सनेज कंपनी आहे. टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या कंपनीसाठी की आपण एक जबरदस्त मोठ्या कंपनीत काम करतो.
मग वेगवेगळे टर्नओव्हर आहेत. ह्या वेगळ्या वेगळ्या कंट्रीचा नकाशा आहे, भारताचा नाही, वेगळा पूर्ण जगाचा नकाशा आहे. जगातल्या नकाशात पूर्ण जगामध्ये हे बिझनेस चालतात. आणि प्रत्येक जगातले लोक आपल्यासारखेच आहेत, पैशाची गरज आहे प्रत्येकांना. त्यांच्या कंट्रीमध्ये पण जॉब आणि शेती स्वतःचा व्यवसाय याच्यामध्ये तर काय ऑप्शन मानतात सांगा मला? काहीच ऑप्शन नाही. मग हे सगळं वातावरण, हे सगळं ऑल ओव्हर वेगळ्या वेगळ्या कंट्रीमध्ये कुठले बघा इथं तुम्हाला दिलंय कुठल्या इंडस्ट्रीत जास्त ग्रोथ असणार इथे दिलंय बघा. वेलनेस मध्ये 55% बिझनेस होणार आहे. किती म्हणजे हेल्थ मध्ये तुम्हाला जर 10 लाख भेटले तर त्याच्यातले जवळपास 5.5 लाख हेल्थच्या प्रोडक्टवर इन्कम भेटणार तुम्हाला. किती? कारण की लोक हेल्थ विषयी सगळ्यात जास्त डॅमेज होऊ राहिले. कॉस्मेटिक प्रोडक्टवर 34% इन्कम भेटणार आहे. हाऊस होल्ड घरातले वापरणारे प्रोडक्ट 9.96 आणि क्लोथिंगवर ऑलमोस्ट 0.9%. याच्यावरती बिझनेस होणार आहे. सगळ्यात मोठा ग्रोथ आपल्याला इथं चान्स आहे. मग डायरेक्ट सेलिंग बद्दल मोठे मोठे लोक बोलतात, बिल गेट्स, बिल क्लिंटन, रॉबर्ट कियोसाकी हे बोलतात की इंडस्ट्री जबरदस्त आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे, कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये ही इंडस्ट्री ऑर्डिनरी माणसाला एक्स्ट्रॉर्डिनरी लेवलला बनवू शकते. मोठे लोक बोलतात. मी जेव्हा बिझनेसला सुरुवात केली तेव्हा मोठे लोक असं बोलत होते आणि माझे घरचे लोक काय बोलायचे, असं काही करू नको, असं काही होत नाही. मग मी विचार करायचो बिल गेट्स साला जगातली श्रीमंत व्यक्ती मानतात हे लय भारी आहे आणि माझा बापू म्हणतो हे भारी नाहीये. शाळेला म्हणलं ऐकायचं कुणाचं? म्हणलं नाही आता बिल गेट्सच ऐकू, आपले पप्पा थोडी बिल गेट्स आहेत. समज माया ऐकायचं कुणाचं हे कळणं फार गरजेचं आहे. सलाहकार कोण आहे आपका? एक माणूस फुल मोटिवेट झाला आणि बिझनेसला म्हणला सर आता आपण लय मोठा बिझनेस करणार, आता आपण हार नाही मानणार. आणि 3 दिवसांनी तो मला भेटायला आला आणि म्हणला सर याला मला नाही करूच वाटत राहतो बिझनेस. मी म्हणलं का? म्हणले मामा भेटले मला माझे आणि मामा म्हणले हे काही नसतं बाबड्या, मी लय केलेलं आहे, असं काही होत नसतं. मी म्हणलं मामा कोणती गाडी म्हणाल ते? म्हणले मामा सायकलवर आलते. मामाकडे 2 व्हीलर पण नाहीये, मामाकडे कोणती गाडी आहे? सायकल. म्हणलं माझ्याकडे कोणती गाडी आहे? तो म्हणलं सर तुमच्याकडे स्विफ्ट गाडी आहे, 7-10 वर्षापूर्वीची गोष्ट. तर म्हणलं मग तूच सांगा आता तुला सायकल पाहिजे का स्विफ्ट पाहिजे? फक्त एवढंच बोललो, त्यानंतर तो मामाचा दुश्मन झाला, तरी मामाचं कधीच ऐकलं नाही. म्हणजे प्रॉब्लेम काय आहेत माहितीये का, फार छोटे छोटे मनामध्ये भिंती तयार होतात, त्या भिंती पाडणारा व्यक्ती मोठा होऊ शकतो. किती लोकांना पटतंय? कधी पण कुठल्या पण निगेटिव्ह विचार येतात, गवतासारखी. पाऊस पडला का गवत उगायला लागतं. ते गवत काढतो का नाही शेतकरी, तसं तुमच्या डोक्यात आणि तुमच्या डाऊनलाईनच्या डोक्यात रोज गवत येणार आहे कुठलं ना कुठलं. तुम्ही शेतकरी म्हणून फवारण्या मारून ते गवत काढत जायचं, तर तो माणूस टिकतो. समजतंय का? येस सर. आणि तुम्ही नवीन असताल, काही लोक नवीन असतील, तर तुम्हाला पण माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला पण निगेटिव्हिटी येणार. रोज आंघोळ करतो आपण का? घाण होतं शरीर, बरोबर ना? बरोबर. नाही केली तर काय होईल? 7-8-10 दिवस. सविता निकम मॅडम नाही केली आंघोळ 7-8-10 दिवस तर काय होईल? म्यूट लोक आहेत तुम्ही. विद्या साबळे मॅडम तुम्हाला काय वाटतं काय होईल? लय कार्यक्रम होईल, वास येईल सगळ्या अंगाचा, बरोबर ना? मग हे गरिबीने वास जेव राहिला ना अंगाचा सगळ्या आपल्या. हा सर खूपच घाण होईल की सगळं. म्हणजे आपण काहीच करू शकणार नाही, आपल्या जवळ पण कोण येणार नाही सर. हा मग आता मला सांगा, जर गरीब माणूस आहे, जर विचाराने माणूस गरीब असेल तर तुम्हाला असं वाटतं का त्याच्या लाईफ मध्ये काय परिवर्तन होऊ शकतं? नाही सर, विचार तरीच म्हणजे मी नाही की तुम्ही विचार बदललं तर तुमची लाईफ बदलणार आहे. बरोबर. चलो गुड मॅन. तर मग आता आपली फॅमिली काय म्हणते? किती लोकांची फॅमिली आहे जी म्हणते खरं बिझनेस लय खतरनाक बिझनेस, लय जबरदस्त बिझनेस आहे, लढ तुम्हाला वेळ देऊ नको बाई. सासूबाई म्हणते का स्वयंपाक बिपाक काही करू नको सुनबाई, तू जा सकाळी 7 वाजता आणि ये 11 वाजता. कोणती सासू आहे सांगा? ती म्हणते बाई 7च्या आत पाहिजे, भांडे धुणं स्वयंपाक पोरं सगळं करून जायचं, मला काही त्रास झाला नाही पाहिजे. आणि एवढं सुद्धा करून सुद्धा नवऱ्याच्या कानात हरोज बोलणार, तुझ्या बायकोकडे लक्ष ठेव, झाला का सत्यनाश. मग तुमची फॅमिली सपोर्ट करते का तुम्हाला? चेक करा. माझी नव्हती करत. आता मी फॅमिली विरोधात नाही बोलून राहिलो, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही घरच्या लोकांना ऐकायला लावता नाही तर ते मला शिवाय द्यायला बसले, कोण आहे असा माणूस? तर मी हे म्हणत नाहीये की तुमची फॅमिली चुकीची आहे, पण मला वाटतं यश मिळवण्यासाठी जसं
भगवंताला मिळण्यासाठी भक्त सगळं सोडून जातो, तसंच श्रीमंत होण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण काही काळासाठी आपल्या जवळच्या लोकांच्या विचाराला आपण काय केलं पाहिजे, रिजेक्ट केलं पाहिजे, तर आपण मोठे होतो. नाही तुम्ही म्हणले सासूला खुश करायचं, नवऱ्याला खुश करायचं, बायकोला खुश करायचं, पोराला खुश करायचं, टीव्हीला पण खुश करायचं, फेसबुकला खुश करायचं, व्हॉट्सअपला खुश करायचं, आईला खुश करायचं, बहिणीच्या संसारात जायचं, भावाची बायको काय काय करते तिकडं लेक्चर देतो 2-3 तास, आणि मला पैसे पण भेटले पाहिजेत, दुनियादारीच्या लावालाव्या करायच्या, कोणाचे तरी भांडणं पण करायचे. पैसे भेटणार कधी तुम्हाला? लोकांना खुश करणं बंद करा. श्रीमंत लोक लोकांना खुश करत नाहीये, ते फक्त स्वप्नाला खुश करणारं काम करतात, म्हणून ते श्रीमंत बनतात. आणि श्रीमंत बनल्यानंतर ना बाकी सगळे लोक त्यांना फॉलो करतात. मी सुरुवातीला माझे मित्र माझ्या लग्नाला आलते, त्यांच्या कोणाच्याच लग्नाला मी गेलो, विचार करा कसं झाला असेल. त्यांनी मला गिफ्ट आणले, त्यांनी माझे फोटो काढले, त्यांनी मला खांद्यावर घेतलं, ते माझ्या लग्नात दारू पिऊन नाचले, आणि मी त्यांच्या लग्नातच गेलो नाही. तुम्ही विचार करा ते माझे संग बोलले असतील का? नाही ना. पण श्रीमंत झालं ना, सक्षम झालं ना, सगळे बोलायला लागले, मस्त पार्टी केली मोठी जाऊन. मी किती रुपये खर्च केले तिथं? 40-50 हजार खर्च केले. सगळे खुश, विसरून गेले सगळे लग्न बिग्न. मग मी काय म्हणतोय, एका झटक्यात तुम्ही सगळे रिलेशन आणू शकता, लाईनवर आणू शकता की आणू शकत? नाहीतर भीती काय माहितीये का, आमचे नातेवाईक आमच्यापासून दूर गेले तर. अरे तुझे नातेवाईक आहेत कोण आता? तुला वाटतंय तुला लई इज्जत आहे, इज्जत नाहीये तुला. फ्रेंड काय म्हणतात, फ्रेंड निगेटिव्ह करतात. एक तर पोरग होतं, त्याला म्हणलं का नाही बिझनेस करत? सर मै फ्रेंड आहे ना, मैली चव घालतात, स्टेटसला पण माझं ठेवतात, मला म्हणतात चालले साहेब आले करोडपती. म्हणलं त्याच्यामुळे सर मी लई निगेटिव्ह होतो. म्हणलं मग तू काय करतो? मग मी काम करत नाही. मग काय करतो? मी जॉबला जातो. जॉबला जाऊन काय होणार? काय होणार नाही. म्हणलं तुला माहित आहे का? हो. तरी पण मग का शिकवतो? काय ऐकतो मित्राचं? देणं सोडून त्या मित्राला ब्लॉक कर त्याला. चला तो मित्रच कस काय जो तुझ्याला श्रीमंत बनण्यासाठी, तुला त्रासातून निघण्यासाठी मदत करत नाही, तुझा मित्र कसा म्हणतो? दुश्मन आहे तुझा. समज माया. नेक्स्ट काय, कॉलेजवाले लोक, कलिग्स काय म्हणतात आपले, जवळपासचे लोक कलिग्स. त्यानंतर शेजारचे काय म्हणतात, काम जिथं करतात तुम्ही ते लोक काय म्हणतात, ज्यांनी फेल्युअरचे अनुभव घेतले, जे वायरमन नव्हता पण गेला इलेक्ट्रिसिटीच्या खांबावर, छाटला आणि लावला वायर जोडायला, बसला करंट, आणि खाली येऊन लोकांना काय म्हणतो, वर जाऊ नका आता मरशील तू, मला लय झटका वाचलाय. जमल का? मला वाटतं आजूबाजूचे लोक असे निगेटिव्ह करणारे लोक आहेत काही. मग मार्केटमध्ये निगेटिव्हिटी असते, आपल्याला वेगळ्या वेगळ्या स्कीम आल्या, पिरॅमिड, चिट फंड आणि पॉन्जी स्कीम येऊन गेल्या. आणि ज्या पॉन्जी स्कीम, लार्ज स्कीम, ह्या ज्या सगळ्या स्कीम आल्यात ना वेगळ्या वेगळ्या, याच्यामुळेच गव्हर्नमेंटचा बॅन आलाय. काही इन्शुरन्स कंपन्या आल्या त्या बंद पडल्या, काही बायनरी कंपन्या आल्या पॅकेज विकत होत्या लोकांना, चैन बनवा, जोड्या बनवा, त्या बंद पडल्या. त्यानंतर काही लोकांनी डबल टिबल भेटतील, डेली भेटतील, क्लिक भेटन असं करून काही भीशी बंद पडल्या, काही संस्था बंद पडल्या, काही बऱ्याचशा गोष्टी कोलॅप झाल्या. बरोबर. मग ह्या भीती मनामध्ये आहेत लोकांच्या. मग लोकांना, काही ज्या लोकांना ही भीती आहे मनामध्ये, किंवा जरी त्यांच्या मनात भीती नसली ते पण अशा व्यक्तीला भेटले एखाद्या, त्याने त्याला निगेटिव्ह केलं तर तो निगेटिव्ह होणार का नाही होणार? त्या व्यक्तीला पहिलं क्लिअर करणं गरजेचं आहे, बाबा काही कंपन्या आल्या, काही कंपन्या गेल्या, आपल्या कंपनीत त्या कंपनीत बदल काय होता? बर, असं समज हे असं झालंय, तरी पण मग लोकांना ह्या बिझनेसची गरज वारंवार का भासली? वारंवार का येतोय हा बिझनेस? म्हणजे लोकांना पैशाची गरज आहे. लोक जर फसणाऱ्या, बुडणाऱ्या, चुकीच्या कंपनीत जर जॉईन होऊ शकले आणि तिथं जाऊन बुडलेत, तर सनेज एवढी सुंदर कंपनीत लोक जॉईन होणार नाही का? लोक टिकणार नाही का? लोक सक्सेसफुल होणार नाही का? सनेज बंद पडली आज तरी कुणाचा काही लॉस होणार आहे का? कोणी म्हणणार का मला लई बुडवलं, माझं घर जळालं? पण कुठंतरी प्रत्येकाने जर 5-5 लाख टाकले असते, आम्ही म्हणलो असतो 10,000 लाख भेटणार आहे, तर प्रॉब्लेम होईल का नाही होईल? 10,000ची 20 टाका म्हटलो आपण, तर प्रॉब्लेम होईल का नाही होईल? जरी एखाद्याला 1,000 रुपयाचे 1,500 भेटतात, आज जरी आपण टाकून घेतले आणि आपली कंपनी बंद पडली तरी प्रॉब्लेम होतील का नाही होतील? होतील सर. मला सांगा, मार्केटमध्ये अशा घटना घडल्यात का नाही आजूबाजूला आपल्या? लोक निगेटिव्ह आहे. मग लोक निगेटिव्ह आहे तर त्यांना जेव्हा हा विश्वास येईल की सनेज असं नाहीये, असं घडणार नाहीये, मी तुझ्या सोबत आहे, आध्यात्मिक नॉलेज तुझ्या सोबत आहे, असं घडणार नाही, तर लोक पुन्हा चार घेऊन आपल्या संग कामाला येतील का नाही येतील?
समजा इथे एक्झाम्पल मी बोलतो, उदाहरण घेऊ आपण. मच्छिंद्र चव्हाण सरांसंग बोलतो मी. सावळे सर, तुम्ही समजा एखाद्या जॉबला गेले आणि तुम्हाला तिथं नोकरी नाही भेटली, तर तुम्ही पुढच्या नोकरीला जाणार का नाही जाणार पुढच्या जॉबवर? आपली गरज असल्यामुळे जाणार दुसऱ्या नोकरीवर. त्या नोकरीत पण तुम्हाला काढून टाकलं, नंतर काय करणार? मग दुसऱ्या जॉबवर जाणार. तिथून पण काढून टाकलं तर मग तिसऱ्या जॉबवर जाणार. चौथ्यावर पण काढलं तर परत शोधत राहणार जेवढ्या वेळेस, कारण आपली गरज आहे, आपल्याला गरज आहे म्हणून पुढे जाणार. पहिली गोष्ट, तुम्ही एखादा ड्रेस घेतला, शर्ट घेतला, फाटला तर काय करणार? नवीन घेणार. तो पण फाटला तर काय करणार? त्याच दुकानात जाणार का दुसऱ्या दुकानात जाणार? दुसऱ्या दुकानात जाणार. तिथून पण फाटला तर परत दुसऱ्या दुकानातून घेणार. हा बघा, जॉब वारंवार शोधतोय, कपडे वारंवार शोधतोय, का असं फिरणार की भोंगळत फिरणार? आता नको, कपडे खराब निघतात, आता मी कपडे घालायला जाणार नाही, असा कधी विचार येईल का? नाही येणार. मग मार्केटमध्ये जे लोक निगेटिव्ह आहेत ना, जे म्हणतात माहिती आहे मी केलंय ना, त्यांना पण गरज आहे, बसा त्यांच्या सोबत, समजवा त्यांना. नाही केलं तर अवस्था काय होईल? आज समज तू नाही, मी नाही करत, लय खराब आहे ना, मी नाही करत, सांग मला पैसे कमवायला चान्स काय? पुढे पैसे कमवायला चान्स आहे का तुझ्याकडे? काही नाहीये. माझ्याकडे आहे ना, त्याच्यात पण तू कमवून येण्यावणी करतो. करणं सुरू मग, बघ ना किती लोक कमवून राहिलेत. ठेव ना तुझं नॉलेज त्या पिशवी मध्ये, प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून टाक, जाळून टाकतोय ज्ञानाला. एवढं काय झालं तुझ्या ज्ञानामध्ये फायदा? लोक लय बोल बच्चे नाहीत. लोकांचं डायरेक्ट लोकांचं विचारायचं, वय किती आहे, किती वर्ष काम केलं, काय प्रॉपर्टी आहे, तू किती पैसे कमवले सांग, बाकी बडबड करू नकोस. समजतंय का? येस सर. येस सर. लोकांचं वय किती आहे, किती वर्ष काम केलं, किती इन्कम आहे, किती बॅलन्स आहे, किती प्रॉपर्टी, चेक तर करा. तो कुठल्या घरात, कोणत्या गाडीत, किती कर्ज बाजारी आहे, त्याचा परिवार कसा आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचं ऐकलं पाहिजे की याच्यातून काय भेटणार आहे आणि याची अवस्था काय असेल. समजतंय का? येस सर. काही लोकांच्या घरी काहीच नाही आणि महाज्ञानी पंडित म्हणून फिरतात आणि म्हणतात मी लय हुशार, मी लय हुशार, आणि याची बायको फाटकी साडी घालती, याच्या पोराला सायकल नाहीये, याच्या घरात मस्त पैकी एकदम स्वस्तातलं धान्य येतं, स्वस्तातलं, आणि हा माणूस जागीरदार बाहेर म्हणतो आपल्याला काय गरज नाही, आपल्याला सगळं माहिती आहे, आपल्याला वेळ नाही, इंटरेस्ट नाहीये. कसं होईल काम? मोठं काम करण्यासाठी रोज मोठ्या जोरजुरीने आपण काम केले पाहिजे. त्याच्यामुळे अशा काही कंपन्या आहेत. त्यानंतर 3 प्रकारचे लोक या बिझनेस मध्ये एंटर करतात. त्याच्यातून तुम्ही चेक करा कुठल्या कॅटेगरीमध्ये. काही लोकांना वाटतं लॉटरी आहे, लॉटरी. त्या सविता मॅडमनी मर्सिडीज घेतली, मी पण घेईल. बाई तू पण घेशील, पण सविता मॅडम सारखी मेहनत करावं लागेल. हे लीडर लोक आहेत, विजय सर आहे, तिथं विकास सर आहे, तिथं लाला सर आहे, तिथं किशोर सर आहेत, नितीन सर आहेत. हे मेन लीडर्स इथं बसलेत. त्यांना यांनी पण मेहनत केली, यांनी पण एफर्ट्स घेतलेत. ही लॉटरी नाहीये, ही मेहनत करावं लागेल. पण जर मी मेहनत करायला तयार झालो तर कित्येक लोक इथं मेहनत करायला तयार होते. पहिली कॅटेगरी आहे ज्यांना काही लॉटरी वाटतं. दुसरी कॅटेगरी काय माहितीये का? ते बिझनेस तो जॉईन करतात, बिझनेस तो सुरू करतात, पण त्यांना काय वाटतं माहितीये का? बघू हा झाला, हा झाला, हा झाला ना, तर मला जोश येईल आणि मला वाटतं हे बरं आहे, होऊ शकतं. काही लोक अशी पण आहेत. ही दुसरी कॅटेगरी, ही पण फेल्युअर कॅटेगरी, इथं काहीच नाही होणार. आणि तिसरी कॅटेगरी आहे, काही लोक असतात प्रोफेशनल. ते काय म्हणतात, मी या जगात कुठलंच काम असं नाहीये की न शिकल्याशिवाय ते केलं जाऊ शकतं किंवा न शिकता होऊ शकतं, आणि शिकण्याचा प्रयत्न केला तर जगात काही पण शिकू शकतो. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. आता तुम्हाला म्हणलं मी ड्रोन बनवा, ड्रोन. इथं वंदना मॅडम येतात, कविता मॅडम आहे तिथं. मी जर म्हटलं ड्रोन बनवा, तुम्ही माहित नाहीये बनवतील का ते ड्रोन? साधं सिंपल सुद्धा नाही. मेणबत्ती बनवतील का? नाही. टेलरिंग काम, ब्युटी पार्लर, केस कट करणं सोपं काम आहे ना. न शिकता काम करायला गेलो तर अवघड काम असतं. कुठलंही काम जे आपल्याला माहिती नाही, जे आपण कधी केलेलं नाही, ते काम हातात घेतल्यानंतर आपल्याला चॅलेंजेस येणार आहेत. पण आपण ठरवलं की मी याच्यात ट्रेन होणारच. तो झालाय, ती झाली, ते झाले, ते झाले, मी पण ट्रेन होणार. मला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, माझ्या आतमध्ये पण रक्त भरलंय, मी सुद्धा तयार होणार. ठरवलं तर होऊ शकतं. प्रत्येक आई आपल्या मुलीला स्वयंपाक करायचं, भांडे घासायचं, कपडे धुवायचं शिकवते का नाही शिकवत? कधी जन्मातून शिकून येते? शिकवते. इथं तुम्ही शिकू का नाही शकत? ज्या ठिकाणी काहीही भेटणार नव्हतं तरी तुम्ही ते शिकलात, मग ज्या ठिकाणी तुमचे स्वप्न पूर्ण होतील, तुमचं कर्ज दूर होईल, तुमच्या घरात 25,000, 50,000, 1,00,000 रुपये येतील,
त्या धंद्याविषयी शाला आपण शिकायला तयार झालं पाहिजे. पण शिकू कधी? जर ठरवलं ना आता सोडायचं नाही, आता रोज बिझनेसलाच वेळ द्यायचा तर तुम्ही शिकायला तयार आहोत. आता एवढा भारी बिझनेस आहे, सनेजचं प्रोफाईल, सनेजचे प्रोडक्ट, सनेजचे बिझनेस प्लॅन, जबरदस्त लेवलचं प्रोफाईल झालंय. आज मागचे 7 वर्ष 450 कोटीचा टर्नओव्हर झालाय. आपल्याकडे सगळे वेगवेगळे ब्रँडचे प्रोडक्ट्स येतं. मग या प्रोडक्ट्स मध्ये सगळे क्लासचे प्रोडक्ट्स आहेत. ऑलमोस्ट तुम्ही सगळ्यांनी बघितलेत आपले कुठले कुठले प्रोडक्ट आहेत, कसे कसे प्रोडक्ट आहेत, डेली प्रोडक्ट आहेत. कालच्या फंक्शन मध्ये 5 प्रोडक्ट लॉन्च झाले. कुठले कुठले झाले विकास सर? गाईचं तूप सर. हा, गाईचं तूप, गाईचं देशी तूप लॉन्च झाले. आणखी बाम सर झालं लॉन्च. ना बाम, तो बाम पण आपल्या कंपनीत झालाय. केमिकल रिड्यूस वाला बॅम. लिव्हर साठी वगैरे वापरतो ना आपण, त्याच्याऐवजी हे रिप्लेस करा, त्याच्यातलं केमिकल जास्त आहे बाहेरच्या प्रोडक्ट मधले. ओके. लिव्हर साठीचं प्रोडक्ट. लिव्हर साठी ज्यांचं सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोलिक किंवा काही गुटखा खाणं किंवा घाण लिव्हर खराब झालंय बाबा, अशा लोकांसाठी लिव्हर टॉनिक आले आपल्याकडे. कुमकुम ऑइल, कुमकुमदिन ऑइल आले, जे हेल्थ रिलेटेड ऑइल आहे. हे सगळे आपल्याकडे ब्रँड प्रोडक्ट. ब्लड प्युरिफायर, रक्त शुद्धीकरणाचं. त्याच्यामुळे पिंपल येतात, स्किन खराब होतीये, बॉडीचं रक्त जसं खाऊन खाऊन जर घाण खाल्लं, पोटात गेलं तर रक्त पण घाण व्हायला लागतं. जसं एखादं हौदातलं शेवाळ असतं ना, बऱ्याच दिवस धुतलं नाही तर हौद कसा घाण होतो, तसं आपल्या आतमधल्या रक्तवाहिनी घाण होतात, रक्त काळं काळं पडायला लागतं. तर आपण जे खातोय पितोय याच्यातून जे शुद्ध होणार असतं सगळं. तर आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे आहेत? काही लोकांना रिझल्ट शेअर करायचे का ज्यांचे युनिक रिझल्ट आहेत, ज्यांना असं वाटतं युनिक रिझल्ट आहेत, ते शेअर केले पाहिजेत. कोणाला शेअर करायचे का? शेअर करायचे असेल तर हात वर करा, तुम्हाला अनम्यूट करतील आमचे लीडर लोक. सर साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. स्पाइन सिटीच्या पुढे स्पाइन रोड आपल्या वेनस हॉस्पिटल बघा. तर त्या हॉस्पिटलमध्ये एक लेडीज आहे ज्या आपल्या डिस्ट्रीब्युटर बनल्या. तर त्या लेडीजला प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम होता सर. तर त्यांची ट्रीटमेंट चालू होती हॉस्पिटलमध्ये. तर त्यांना डॉक्टरांनी डिटेक्ट केलं की त्यांच्या घशामध्ये एक गाठ होती आणि गर्भपिशवीला एक गाठ होती. तर त्या गाठी काढल्याशिवाय प्रेग्नन्सी राहणार नाही असं डॉक्टरांचं मत होतं. आणि साधारणतः 22,000 रुपये त्यांना खर्च सांगितला होता. तर त्यानंतर जेव्हा त्या मॅडमला आपले डिस्ट्रीब्युटर भेटले होते, एक लीडर, तर त्यांनी त्यांना सांगितलं की मॅडम तुम्ही ऑपरेशन 1 महिना लेट करा आणि आकाश सोना यूज करा, खूप जबरदस्त असं आमचा प्रोडक्ट आहे. तर आकाश सोना आणि काही छोटे प्रोडक्ट्स दिले होते त्यांना आपण. तर सर अक्षरशः 15 दिवसामध्ये दोन्ही गाठी पूर्णपणे गायब झाल्या. अरे बाप. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टर सुद्धा बिलीव्ह करत नव्हते की हे गाठी कसं काय गायब झालं, उतरल्या कशा गाठी पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर आता जर बघितलं तर सर त्या मॅडम प्रेग्नंट आहेत आता सध्या, म्हणजे प्रेग्नन्सी पण राहिली त्यांना. प्राऊड ऑफ यू. विचार करा आपले प्रोडक्ट कुठं काम करतात, पेशीवर जाऊन काम करतात. हे प्रोडक्ट रिझल्ट काय ऐकायचे असं माहितीये का, इन ट्रस्ट तयार होतो. आपण वापरतो, आपला परिवाराला वापरायला देऊ शकतो, मित्र परिवार नातेवाईकाला हक्काने सांगू शकतो. दुसरी गोष्ट काय की आपण ज्या लोकांना बिझनेस मध्ये आणणार ना त्याला तो विश्वास देऊ शकतो. बघा, प्रोडक्ट बघून लोक जॉईन नाही होणार, पण तुमच्या तोंडातून जे शब्द येतील ना ते शब्द विश्वास आत गेल्यानंतर प्रोडक्ट यूज होत असतं. लक्षात ठेवा, बिलीफ ट्रान्सफर करायचा बिझनेस आहे, एनर्जी ट्रान्सफर करायचा बिझनेस आहे, कॉन्फिडन्स ट्रान्सफर करण्याचा बिझनेस आहे. चलो राहुल सर बोला. हॅलो सर. येस सर, मी एक मुंबईला प्रोडक्ट दिलं, सोरायसिसचा त्रास झाला होता. सोरायसिसच्या त्यांच्या अंगावरती गाठी होत्या आणि त्या सोरायसिसच्या त्यांच्या तुम्ही ओरल्यावर त्या लेडीजला एक 5-6 वर्ष त्यांना त्रास होता त्यांचा. ओके. त्याच्यानंतर मी आपण आकाश सोना त्यांना आपण दिलं प्रोडक्ट त्यांना, म्हणजे एक डिस्ट्रीब्युटर गॉगर मधले त्यांच्याकडून. आणि त्या प्रेग्नेन्सी पण होत नव्हत्या की त्यांना गोळ्या खाऊन त्यांना प्रेग्नेन्सीचा त्रास होत होता आणि त्या जखमी बऱ्या होत नव्हत्या. आणि आपल्या काही सोना प्रोडक्ट त्यांना दिल्यानंतर त्यांनी 1 महिनाभर प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांच्या सोरायसिसच्या ज्या गाठी होत्या अंगावरच्या जखमी त्या पूर्ण बऱ्या झाल्या आणि त्या लेडीज प्रेग्नेन्सी राहिल्या आणि त्यांच्या आता त्या 7-8 महिने त्यांची प्रेग्नेन्सी झालेली आहेत त्यांचे. ग्रेट. चलो नेक्स्ट. शिल्पा एरंडे मॅडम हातवर. म्यूट करा, बाकी ज्यांनी अनम्यूट केला असेल त्यांनी स्वतःला म्यूट करून टाका, डिस्टर्बन्स नाही आले पाहिजे. शिल्पा मॅडम. मला असं सांगायचं होतं की मला ओव्हरियन सिस्ट होता आणि त्यासाठी मी बरीच ट्रीटमेंट केली होती आणि जुलैमध्ये मी आपला बिझनेस साइन अप केला आणि त्यावेळेला
सगळ्यात पहिल्यांदा मी आकाई सोना आणि नारीप्रिया सुरुवात केली. आणि मग केळकर सरांना जेव्हा विचारलं तेव्हा सरांनी मला सांगितलं की तू गॅनोडर्मा आणि ती काऊ कोलेस्ट्रॉमची गोळी चालू कर म्हणून. आणि जेव्हा मी त्या सगळ्या गोळ्या चालू केल्या तेव्हा आता माझा ओव्हरियन सिस्ट तो गेला. नाहीतर मला ऑपरेशन सांगितलं होतं ऍक्च्युअल करायला, पण आपल्या प्रोडक्टमुळे माझा तो सिस्ट गेला. सर ऑपरेशन करायला जास्त पैसे सांगितले होते, 50-60 हजार पर्यंत खर्च सांगितला होता. आणि ऑपरेशन करणं म्हणजे काय आणि एका ओव्हरी सोबत पण काढून टाकावी लागणार होती आणि त्यामुळे ते जास्त खर्च होईल असं सांगितलं होतं. ओके, तर मला सांगायचंय काय की जर एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर डॉक्टर लोक काय करतात की घाण गोष्ट काढण्यासाठी शरीरातले ऑपरेशन करतात. बरं, ती घाण गोष्ट काढून टाकली त्यानंतर बॉडीच्या इथून माग जी प्रोसेस चालू होणार. बघा, जसं की मॅडम शिल्पा मॅडम की आज ऑपरेशन करायला सांगितलं होतं, ऑपरेशन केलं असतं तिथून पार्ट काढून टाकला असतं. पण आपल्या प्रोडक्टने काय केलं, आपल्या प्रोडक्टने जाऊन पेशीवर वर्किंग करायला चालू केलं आणि त्या गाठला किंवा जो पण प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेम मधली घाण काढून फ्लश केली. आपले डिटॉक्सिफिकेशनच्या प्रोसेस असतात त्याच्यातून. आपले बघा घाम येणं, त्यानंतर आपण जे टॉयलेट करतो किंवा जो बॉडी मधून जो स्मेल तयार होतो किंवा आपला सर्दी वगैरे घाम साफ करण्याचे आपल्या सिस्टम आहे. त्याच्या लक्षात मग आपल्या बॉडीत आपले जेव्हा प्रोडक्ट आत जातात तेव्हा ते आतून वर्किंग करायला चालू होईल. आजच्या रेकॉर्डिंगचं मीटिंग नाही मिळणार, रेकॉर्डिंग आपण अपडेट करणार नाहीये. त्याच्यामुळे इथून पुढल्या काळात प्रत्येकाने मीटिंग प्रॉपरली अटेंड करणं फार गरजेचं आहे. कारण की जमलं तर पॉसिबल झालं तर युट्यूबवर येईल, पण रेकॉर्डिंग जेव्हा आपण देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोक सिरियसली त्या मीटिंगला अटेंड करत नाही, वेळेला येत नाहीत. येईन बाबा युट्यूबवर आणि मग युट्यूबला पाहिलं जात नाही. राहुल सर तुम्ही म्यूट करून टाका. मला वाटतं ज्यांनी केलं होतं बोलताना त्यांनी म्यूट करा, त्याच्यामुळे आवाज डिस्टर्ब होणार नाही. कधी कधी म्यूट ठेवलं, तुम्हाला म्यूट केलं आणि तुम्ही नंतर ते अनम्यूट नाही केलं तर तरी पण त्या आवाजाचा इश्यू तयार होतो. तर म्यूट बटन. गुड. तर जसं की मॅडमनी सांगितलं की मला ऑपरेशन वाचलं बाबा, असे आपल्याकडे हजारो रिझल्ट आहेत, हजारो. चलो नेक्स्ट कोणाला सांगायचा रिझल्ट का सांगायचे? एकमेकाबद्दल ट्रस्ट होतो. शेअर द रिझल्ट, शेअर द एनर्जी. राहुल सर केलंय. ओके सर माझ्या मिसेसला सर पांढरा कपाचा त्रास होता सर. ओके. तरी मला आमचे प्रायव्हेट हॉस्पिटलला भरपूर दाखलो सर. मी नांदेड दाखलो, निजामाबाद दाखलो, देनूला पण दाखलो, कुठं कमी झालेलं नाही. तर आमच्या मिसेसच्या भावाने सांगितलं ना एक बार सनेच्या याच्यामध्ये सनेचे प्रोडक्ट म्हणजे वापरून बघा म्हणून अलोवेरा ज्यूस दिलेले आहे. तरी त्याच्याकडून सर 1 महिना वापरलं सर, 1 बॉटल, तर 100% रिझल्ट आले सर. ग्रेट. चलो म्हणजे मला आता सरांना म्यूट करून टाका. तर मला असं वाटतं प्रोडक्ट छान आहेत, रिझल्ट छान आहेत, ते सगळ्यांनी वापरायला पाहिजे. आपल्या प्रोडक्ट वरती ट्रिमेंडस लेवलचं वातावरण तयार होऊ राहिले. तर आपल्याला टोटल 9 प्रकारची इन्कम आहेत आपल्या बिझनेसमध्ये. 81% पे आउट वाटला होता आणि मी पहिल्या महिन्यापासून माझे सगळे इन्कम हिट झाले पहिल्याच महिन्यापासून. मग या बिझनेस मध्ये जर तुम्हाला इन्कम कमवायचं असेल तर तुम्ही ठरवलं पाहिजे मला सिल्वर डायटर बोनस घ्यायचा आहे, सिल्वर झाल्यानंतर मला पर्ल बनवून मला येलोबी घ्यायचा आहे, मला ट्रॅव्हल बोनस घ्यायचा आहे, मला कार बोनस घ्यायचा आहे, मला हाऊस बोनस घ्यायचा आहे. हे विचार केले पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की किती चेक काढण्यासाठी कुठल्या लाईन वरून मला किती बिझनेस करावा लागेल. पहिल्याच दिवशी ठेवायचं असतं पहिल्या महिन्यात आणि कंटिन्यू त्याचा पिछा करायचा असतो, क्रॉस चेक करत. जसं लेडीज घरामध्ये किती पाहुणे, जसं आता ज्ञानंदा पवार मॅडम बघा चपाती करता मीटिंग अटेंड करू राहिल्या. म्हणजे विचार करा आमच्या लेडीजचं किती काम अवघड असतं. सकाळचं फॅमिली सांभाळून त्यांना सगळं करावं लागतं. आता मी बोललोय तरी मॅडमला आवाज ऐकायला गेला नाही, तरी मॅडमचा स्वयंपाक चालू आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं आपण मीटिंग अटेंड करतो, मीटिंग लोक अटेंड करत नाही. समजलं तुम्हाला? चलो, तर हे पेआउट्स आहे आपल्या कंपनीचे, युएसपी पॉइंट्स आहेत. मार्केट किती मोठे आहे बघायला. मार्केटमध्ये मोठं मार्केट आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीचे प्रोडक्ट आहे. आपल्या घरात प्रोडक्टची गरज आहे. असं कोणतं मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत आपल्याकडे प्रोडक्ट आहेत का नाही? आणि ते रेग्युलर लागतात, रोज लागणार आहे. का असं आहे, एकदाच घेतलं, जसं मोबाईल एकदाच घेतला का 2-3 वर्ष बदलावं लागत नाही.
आपलं प्रोडक्ट संपणार आहे, रोज वापरावं लागतं. येस ऑर नो? येस सर. रिचार्ज मारल्यानंतर लोक संपवत नाहीत म्हणून कंपनीने व्हॅलिडिटी ठेवली त्याला, एवढ्याच दिवसात वापरायचे. त्यांना कळतो धंदा आहे. मग आपल्या बिझनेस मध्ये पण तुमचा आकाश सोना संपणार आहे, तुमचं तेल संपणार आहे, तुमची चहा संपणार आहे, साबण संपणार आहे, टूथपेस्ट संपणार आहे. पण पहिलं इमानदारीने एक लॉयल कस्टमर मी माझ्या कंपनीला बनलो पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? मग कॉस्मेटिक प्रोडक्ट कॅटेगरी मोठी आहे. त्यानंतर पैशाची फार लोकांना गरज आहे. प्रत्येक घरामध्ये पैशाची गरज आहे. कुठलं असं घर आहे त्याला पैशाची गरज नाहीये? मग प्रोडक्टची गरज आहे, पैशाची गरज आहे. मग बिझनेसला जबरदस्त आहे. आपल्या एज्युकेशन सिस्टमचा युट्यूब चॅनल आहे, फेसबुकचे पेज आलेत आपल्याकडे. आता फेसबुकचे जे आपण ग्रुप बनवलाय ना, त्या ग्रुपमध्ये ऍड व्हा. तिथं त्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला भरपूर मोटिवेशन भेटू शकतं, नॉलेज भेटू शकतं. तो डेटा राहील. तुमचा माणूस तिथं आला तर तो बघत बसेल फेसबुक तर त्याला रिझल्ट भेटतील, पे आउट बघायला भेटतील, गाड्या बघायला भेटतील. युट्यूबचं चॅनल आहे आपल्याकडे, सोशल मीडियाचे अकाउंट आहेत. तर ह्या गोष्टीला तुम्ही थोडस फॉलो करा. येणाऱ्या काळात फार मोठा सपोर्ट होणार आहे आपल्याकडे. मग आपले सगळे ड्रीम्स गोल आहेत, मग हे पूर्ण कसे होतील बाबा? आता यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? यासाठी पहिलं तर तुम्हाला प्रोडक्ट वापरावं लागतील. आपल्या घरात आपल्या कंपनीकडे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुकानातले कुठलेच कंपनीचे प्रोडक्ट आपल्या घरात नाही आले पाहिजेत. जर हे तुम्ही ठरवलं तर तुम्ही बिझनेस करू शकता. ते आवडू किंवा नाही आवडू, जर माझी प्रोडक्ट आहेत, माझ्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत, तर ते मी वापरणार. माझं दुकान आहे, साखर मी दुसऱ्या दुकान आणतोय, जमल का? माझ्या दुकानात पोतभर साखर आहे आणि मी दुसरीकडून पावशेर साखर आणतोय मला चहासाठी, जमल का? मग पहिली तर गोष्ट प्रोडक्ट वापरायला आपल्याच घरात सगळे प्रोडक्ट वापरले पाहिजेत. आपल्याला जे पाहिजे ते कंटिन्युअसली. पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय? नेटवर्क बिल्ड करायचे. नेटवर्क बिल्ड करायला काय त्रास होणार आहे बघा. आणखी मी 10 मिनिटं बोलणार आहे. बोलू तुमचं सगळं 10 मिनिटाचा वेळ आहे? येस सर. बघा इथं दाखवलंय तुमच्या स्क्रीनवर. जर टाटामध्ये लोक काम करत असतील, 10,000 लोक जर कामाला लागले, 8-8 तास काम केलं तरी दिवसाला 80,000 तास काम होतं का नाही होत? मला सांगा, या बिझनेस मध्ये जर आपण ठरवलं, आपण एकट्यानेच काम केलं, तर आपण 8-8 तासच काम करणार आहेत, 30, 40, 50 रिटायरमेंट पर्यंत. पण या बिझनेस मध्ये जर तुम्ही 10 लोकांची टीम बनवली आणि 10 लोकांनी 10-10 तास जरी काम केलं एका आठवड्यात, तरी 100 तास एका आठवड्याचं आणि महिन्याचं 400 तास काम होतं का नाही होत? येस सर. आणि मग जॉब मध्ये एखादा माणूस 10 तास काम केलं ना, 300 तास होतात. जर समजा इथे 1,000 लोक तुम्ही काम करताय, तुमच्या टीम मध्ये 1,000 लोकांची टीम बनली आणि त्यांनी 10,000 लोकांचं काम सुरू केलं, तर जवळपास किती 10,000 तास काम एका आठवड्यात होऊ शकतं. कामाचे तास वाढले पाहिजे. जर तुम्हाला वाटतं तुमच्या टीम मध्ये टीम तयार झाली पाहिजे, लोकांनी काम केलं पाहिजे, लोकांनी बिझनेस केला पाहिजे, तर सिनियरच्या टीम मध्ये पहिलं तुम्ही एक लीडर बनले पाहिजे की नाही? तुमच्या सिनियरच्या टीम मध्ये राहून एक तुम्ही कॅप्टनशिपचा एक प्लेअरचा रोल प्ले केला आणि तुम्ही जर मोठा टर्नओव्हर आणला, तर का बिझनेस होणार नाही मोठ्या लेवलला? 100% होऊ शकतो. तर मग सुरुवात कशी असेल? सुरुवात थोडी त्रासदायक असेल. बघा काय दिसतंय तुमच्या समोर? बिझनेस स्ट्रक्चर मॉडेल. इथं काय दिसतंय? फर्स्ट जनरेशन, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. मला सांगा, पहिला गिअर जो असतो तिथं गाडी आवाज देती, ऍव्हरेज ज्यादा देत नाही, पेट्रोल ज्यादा खाती आणि पळत पण नाही. काय वाटतं? बरोबर. येस सर. मग बिझनेस मध्ये सुरुवातीच्या काळात नॉलेज नसतं, माहित नसतं, प्रश्नाचे उत्तर माहित नसतात, अंडरस्टँडिंग माहित नसतं, काम कमी होत असतं. आपल्याच मित्र परिवाराला आपल्याला फोन प्रोडक्ट सांगावं लागतात, आपल्यासाठी टीम कोणी काम करत नसती. आणि मग इथं खरा त्रास असतो माणसाला. इथं असं वाटतं कसं होईल, काय होईल, कोणीच तयार होत नाही, मला तर करायचे. मग इथं प्रोडक्ट विकले जातात, हे विकला जातं, ते विकला जातं आणि प्रयत्न मनामध्ये प्रयत्न पण करतो आणि त्याच्यातून मला काय भेटणार हा पण विचार असतो. सुरुवातीला लहान बाळाला आई वडील 4-5 वर्ष लय सांभाळतात. सुरुवातीला शेतकरी त्याच्या ज्या शेतीला फार सांभाळावं लागतं. पटतंय तुम्हाला सगळ्यांना? जर तुम्हाला घरात दिवाळीचं काम करायचं असेल ना, घर साफ करायचं काम काढलं तुम्ही, तर सगळं घर अस्तव्यस्त होतं 1-2-3 दिवसासाठी. पण नंतर घर चकाचक होतं का नाही होत? राईट होतं. जसं एखाद्या गाडीची सर्व्हिसिंग करायची असेल तर गाडीला सगळं खोललं जातं, सगळं काळे पिवळे हात होतात तिथं, पण नंतर व्यवस्थित होती का नाही होत? म्हणजे सनेज बिझनेसला सुरुवातीचा जो पिरियड आहे ना, सुरुवातीला तुमची जी टीम बनवायची,
तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक हे जे आणायचे असतात ना, इथं फार अवघड काम आहे, फार त्रासदायक काम आहे. आणि हे त्रासदायक काम तुम्ही का झेलायचे? कारण की येणाऱ्या काळात तुमच्या खाली 100, 150, 200, 500, 1000 लोक ते काम करायला तयार होते. तुम्हाला हा प्रश्न येतो का? कव्हर करायचं बाबा हे, कव्हर लोकांना प्रोडक्ट सांगायचे, कव्हर लोकांना प्लॅन द्यायचा, कव्हर लोकांच्या पाठीमागं लागायचं, कव्हर फोन करायचं, चायला आम्हाला काहीच कमी नसतं आणि कव्हर यांच्या मागं लागायचं, असं विचारायचं असं. कधी कधी इगो आठवतो आपला, चायला काय भिकाऱ्यासारखं काम करायचं, कोणाच्या पाठीमागं जायचं. याला चिखलामधलं काम मानतात, याला दलदल मानतात. याला काय म्हणतात? ही दलदल आहे, हे चिखलाचा स्ट्रगलिंग फेज आहे. जसं एका आईला प्रेग्नन्सी पिरियड मध्ये, डिलिव्हरी पिरियड मध्ये त्रासातून जावं लागतं, तसं ज्याला पण सनेजमध्ये मोठं बनायचे, ज्याला पण गरिबीला तोडायचे, त्याला सुरुवातीची टीम बनेपर्यंत त्रास होणार आहे. हे मला क्लिअर झालं म्हणून मी तो सक्सेस झालो. किती दिवस त्रास होणार आहे? बर, तुमचे 4 मित्र, 4 नातेवाईक बिझनेस मध्ये आले काय, तुम्ही लखपती होणार आहे का? करोडपती होणार आहे का? आणि ते नाही जरी आले तरी काय तुम्ही लगे भिकारपती होणार आहे का? सांगा मला. काही मित्र आपले नाही आले, काही नातेवाईक नाही आले, त्यांच्यासाठी थांबलंय का काही? कोणत्या नातेवाईक मित्र करोडपती बनवतात? पण बऱ्याच वेळा आपले मित्र, नातेवाईक हे लोक बिझनेस मध्ये जर आले नाही ना, तर आपण निगेटिव्ह व्हायला लागतो. आपण विचार करतो बिझनेस कसा होणार? बिझनेस होणार, तुझा विचार पॉझिटिव्ह ठेव, गॅरंटेड बिझनेस होणार. तुझे प्रयत्न चालू ठेव, तुझा विचार पॉझिटिव्ह, रोज अभ्यास कर आणि मनातली मनात म्हण, मी करणार, मी करणार, मी करणार. आणि तुम्हाला श्रीमंत बनवणारे लोक, अनवळखी लोक, लोकाथ्रू लोक भेटते. आज समजा माझे लिस्ट मध्ये विकास सर आहेत, मी विकास सरला माझ्या सिनियर कडून जॉईन करून घेतलं. विकास सरांचे 4-5 लोकांना पण बिझनेस मध्ये माझ्या सिनियर कडून आणून घेतलं. मग मी विकास सरच्या खाली 4-5 लोकांसोबत काम करायला लागलो. त्यांच्या थ्रू मला विजय सर भेटले. मी विजय सर थ्रू खाली गेलो, त्यांच्या थ्रू मला राजनी पवार मॅडम भेटल्या. पवार मॅडम थ्रू मी खाली गेलो, मला सचिन शेटे सर भेटले. सचिन शेटे सर थ्रू खाली गेलो आणि मला मनोज पाटोळे सर भेटले, की जे भयानक मोठे लीडर आहेत. आणि एवढं जबरदस्त कामाला लागले ते, की मी 2 वर्षात जेवढं काम नाही केलं तेवढं काम पोटे सरांनी फक्त 1च महिन्यात केलं. कसं वाटल? पण त्या पोटे सरला मिळण्यासाठी मला एवढ्या फेज मधून खाली जावं लागल. समझ में आया? यस सर. एक नदी समंदर को मिलने के लिए किसी को पूछती नहीं है, वो बहती रहती है, सीधा नहीं, इधर 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 इधर. कभी पेड़ आएंगे, कभी पहाड़ आएंगे, कभी जंगल आएगा, फिर भी वो नदी रुकती नहीं, क्योंकि उसको पता है कि मेरा प्रियकर वो समंदर मुझे बुला रहा है और मुझे उसको मिलना है. मग श्रीमंत व्हायचं असेल ना, तर स्वप्नाचा पाठलाग, स्वप्न दिसले पाहिजे तुम्हाला. जसं गाडीमध्ये नकाशामध्ये तुम्ही टाकलं, मला जायचंय दिल्लीला, मला कलकत्त्याला, नगरला, पुण्याला, तो मॅप तुम्हाला घेऊन जातो का नाही जातो त्या पोझिशन? येस सर. दॅट्स इट. मग सुरुवातीला तुम्हाला हे ना 10, 20, 30, 40, 50 लोक बनेपर्यंत त्रास होईल. जाऊन दे तिथं 10, 20 हजार, 5-50 हजार रुपये नका भेटून देऊ. पैसे जे येतील ते पण खर्चच होतील. नाही तर प्रॉब्लेम काय ना, सर मधून आले 3000, लगेच भाडं देऊ, किराणा भरू, चट्टी घेऊ, पोराला पुस्तकं घेऊ, घ्या डोकं फोडून. सनेज मधले पैसे जे येतील ना, ते सनेजला लावा आणि येण्याच्या अगोदर स्वतःवर लागा. लोग बोलते हैं पैसा होता ना तो मैं सब कुछ करता, और पैसा बोलता है तेरे पास जब कुछ होगा ना तब मैं आऊंगा. प्रॉब्लम यह है. हाँ, लोग बोलते पैसा हो तो मैं सब कुछ करूंगा, लेकिन पैसा क्या बोलता है? तेरे पास कुछ हो तो मैं आऊंगा. आने के बाद तो कुत्ता भी भौंकेगा, भौ भौ भौ, लेकिन आने से पहले साला भौंको, मैं पैसा कमा रहा हूँ, दिखो वैसा एटीट्यूड लाओ, फिर देखो कैसा जिंदगी बनता है. तुम संग कोण बोलतोय? जो व्यक्ती मागच्या 2010 पासून 11 वर्ष झालेत लगातार काम करतोय, एव्हरी डे 24 आवर्स माझ्या डोक्यात बिझनेस असतो. या गरिबीला आहे ना, गरिबीला 6 महिन्यात उलट पालट करून टाकलो, तुम्ही तोडून टाकलं होतं गरिबीला. तुमची आहे की इच्छा तोडायची का असंच गरिबीचीच परंपरा द्यायची कुटुंबाला? बायकोला डोळ्यात डोळे घालून विचारा, ती बायको म्हणून पुढच्या जन्मी तुम्ही नवरा नाही पाहिजे. आताच बायकाला म्हणलं ना डिवोर्स द्यायला चान्स आहे, 3 दिवसाचा डिवोर्स चान्स आहे तुम्हाला, तर इंडियामध्ये ना कमीत कमी 70% डिवोर्स होतील. किती टक्के? लिगली डिवोर्स, लिगली वरून न्यूज आली पाहिजे फक्त एक. काही करत घेणं नाही, ज्याला त्याचं पटत नाही त्यांनी घर सोडून टाका.
एक्सचेंज पार्टनर एक्सचेंज करायला चान्स आहे. बाबा बाबा बा डिवोर्सच डिवोर्स. एका बाईला विचारलं, म्हणलं मॅडम सकाळ सकाळ तुम्ही आज वट पौर्णिमेला येडा घालायला आल्यात, कसं काय? लय प्रेमी वाटतं नवऱ्यावर. सर रात्रभर झोपले नाही, उलटा येडा घातलाय, हा नकोय मला पुढच्या जन्मात, असा उलटा येडा घातलाय मी. आता मी डिवोर्स घेऊ शकत नाही, माझी लय चौदा आहे, माझे पोरं आहेत, माझे आई बाप आहेत. समजले का? आता काही नवरे मला शिवाय द्यायला आईले सरला आताच बोला वाटलं होतं कुठून. मी बायको बसली माझ्यापाशी, सर असं बोलतात मला, हो यासाठीच बोलतोय, तू जागा होण्यासाठी, की तू जागा होईशील, टीम बनवशील आणि मोठा पैसा येईल आणि मग बायकोला म्हणा चल तुला किती सोनं पाहिजे, चल घ्यायला, कुठली गाडी पाहिजे तुला, कुठल्या साड्या पाहिजेत. किती जणांना बायकोला असं वाटतं चायला आपण आपल्या हिमतीवर पण पैसा कमवला पाहिजे, आपल्या हिमतीने पण पैसा आणला पाहिजे. किती जणांना लेडीजला असं वाटतं त्याला पाहिजे. मग मला सांगा, हा बिझनेस फार सोपा आहे. सुरुवातीचा त्रास तुम्ही सहन करा आणि लोकांना पण हे बोला. तुम्ही लोकांना हात आणू नका, त्यांच्यासोबत बसून बोला, तर लोक चार्ज होतील बिझनेसला. आलं लक्षात? येस सर. 5 गोष्टी शिकावं लागतात आपल्या याच्यात. मग या 5 गोष्टीवरती बेसिक स्किलवर, त्या बेसिक गोष्टी असतात. लिस्ट कशी बनावी, लोकांना इन्व्हाइट कसं करावं, प्लॅन कसे दाखवले जातात, फॉलोअप कसा घेतला जातो, नवीन व्यक्ती आलेल्या व्यक्ती सोबत असं काय काय त्याचं स्वप्न कसे जागे. जसं आता तुम्हाला मी काय बोललो आज, एवढं नवीन माणूस जॉईन झाल्यानंतर त्याच्यासाठी हे जे बोललो ना मी, याच्यातलं 10-20% तुम्हाला बोलणंच आहे, तर त्याची विश्वास तयार होईल तुमच्यावर काम करायला. आलं लक्षात? येस सर. किती जणांना हे पटतंय की नवीन मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला खाऊ घालायचं शिकवायला पण 2-4 हजार वेळा आई बापाला खाऊ घालावं लागतं, तेव्हा ते खाऊ घालायला शिकतं, खायचं शिकतं. लहान मुलाला सू करण्यासाठी आणि शी करायची कशी हे शिकवायला बाथरूम मध्ये नेण्यासाठी 1000 वेळा लागतात का नाही लागत? येस सर. येस सर. मग मला एक कळलं की नवीन माणूस जेव्हा बिझनेस मध्ये येतो त्याला काहीच एकदा सांगून कळत नसतं, त्यासोबत 10, 20, 5, 50 वेळा ते काम करावं लागतं, तेव्हा तो माणूस शिकायला तयार होतो. राईट और रॉंग? राईट सर. माझा आहे, बिझनेस माझा आहे, ते माझ्यासाठी नवीन आहेत, मला त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे, केअर करणं गरजेचं आहे, त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. मी त्यांना पॉझिटिव्ह करणार, ते निगेटिव्ह होणार, मी त्यांना पॉझिटिव्ह करणार, ते निगेटिव्ह करणार. जसं एक गाढव असतं माहिती तुम्हाला, त्याला एकदम साबण, शॅम्पू, कंडिशनरनी, फेस वॉश बीस लावून आंघोळ घालायची, सोडून द्यायचं, ते जाऊन मातीतच वळण घेणार. पुढे घेणार का नाही घेणार? मी सुद्धा सुरुवातीला गाढवासारखा होतो, मला सिनियर पॉझिटिव्ह करायचे, मी बाहेर जाऊन निगेटिव्ह होऊन पुन्हा सिनियर कडे बोंबलो द्यायचो. सिनियर मला पुन्हा आंघोळ घालायचे, मी पुन्हा मातीत जाऊन लोळायचो. तुमचे पण लोक असंच करणार, तुम्ही पण असंच करणार. त्याच्यामुळे रोज पॉझिटिव्ह व्हायचं, रोज पॉझिटिव्ह व्हायला. युट्यूब चॅनल आहे, पुस्तक आहेत, काही ऑडिओ आहेत, काही इमेजेस आहेत. सिनियरला टॉक करा, मिटिंगला या, ट्रेनिंगला या, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या लोकाला ह्या वातावरणात ठेवा. वेगळे फंक्शन आहेत आपले, 1 डे ट्रेनिंग आहेत, 2 डे ट्रेनिंग असतात, ह्या पाठ कधी सोडू नका. मी वर्षाला 5 लाख रुपये माझ्या डोक्यावर खर्च करतो, कमीत कमी 5 लाख. किती लाख रुपये? 5 लाख. मग इथून खाली लय खर्च केलं. माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या सगळ्या खानदारांनी ना पोटाची लय काळजी घेतली. आपले आई बाप आहेत ना, माझ्या बाबड्याने खाल्लं नाही, माझ्या बाबड्या सोन्याने खाल्लं नाही, चहा पे बाबड्या, बिस्किट खा, नाश्ता कर. आपले आई बाप सगळे इथून खाली काळजी घेतात. किती लोकांना पटतंय? इथून खाली काळजी घेतली जाते. पण सगळं याचं आहे ना, याचं पार मसनवाटा करून टाकलाय, कचरा कुंडी करून टाकली. टोमणे मारू मारू मारू, पोराला टोमणे मारतात. बघ त्याचं किती हँडरायटिंग भारी आहे, बघ त्याचं किती मार्क्स भारी आहे. आपलं पोरगला काही कामच नाही, बघ त्याचं किती भारी आहे. पोराची पण वाट लावून टाकली आई बापांनी. नुसतं निगेटिव्ह बोलणं, पोरात काय कमी आहे, काय कमी आहे, काय कमी आहे. ते बिचार आहे ना असं हिरमसून गेलंय, सुकून गेलंय. पोरांची लाईफ तशीच, बायकोची लाईफ तशीच. नवरा बायकोला टोमणे आणतोय, बायको नवऱ्याला टोमणे आणते. नंतर बिझनेस मध्ये जॉईन झाल्यावर हीच सवय आपल्या डाऊन लाईन मध्ये पण टोमणे आणायची, त्यांच्यात निगेटिव्ह पाहायचं, त्यांना निगेटिव्ह बोलायचं, त्यांना झापायचं. ही सवय मोठं होऊन देऊ शकते का? मला तरी नाही वाटत, नाही होऊन देऊ शकत. त्याच्यामुळे पोराची लाईफ बरबाद, टीमची लाईफ बरबाद, आणि तुम्ही पण निराशा जवळ जीवन जगणार, काहीच उपयोग नाही. विजय सर फोटो घ्या प्रमोशन साठी प्रॉपरली. येस सर. त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीची जी स्ट्रक्चर बनायला थोडा त्रास होऊ शकतो. तुम्हाला 5 गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. याच्यावर आता माझे मेन लीडर्स आम्ही एक ग्रुप क्रिएट केला, याच्यावर 5 गोष्टीवर मी प्रॉपरली डेप्थ एज्युकेशन देणार आहे लीडर लोकांना. 5 गोष्टीवरती आजची ती मीटिंग होती, का बाबा नेटवर्किंग करायला पाहिजे, मी याच्यावर बोललोय.
आणि कसं करावं याच्यासाठी तुम्हाला हे शिकावं लागेल की तुमची स्वतःची यादी कशी करायची, तुम्ही नवीन व्यक्तीला आणल्यानंतर त्याची यादी कशी काढायची, त्याला असं काय बोलायचं ज्याच्यामुळे तो नाव सांगू शकतो, तो घाबरणार नाही, तो तर्क वितर्क लावणार नाही. मग कसं त्याला इन्व्हाइट करायचं, म्हणजे आपल्या लोकांना कसं बोलवायचं, आपल्या डाऊनलाईन मध्ये जे लोक आहेत त्यांनी कसं लोकांसंग बोललं पाहिजे, आणि त्यानंतर त्यांनी जर काही प्रश्न विचारले त्याचे कसे उत्तर दिले पाहिजेत, त्यानंतर त्यांना कशा वेळेमध्ये आणलं पाहिजे. त्याचा युट्यूबवर डेटा आहे. याचं लवकरच एक स्किल बेस्ड ट्रेनिंग पण आपण प्लॅन करणार आहेत. त्या ट्रेनिंग मध्ये पण मी मेन लीडरसाठी तो प्रोग्राम घेणार आहे, आणि होऊ शकतं तुमच्यासाठी पण जे लोकांना वाटतं आम्ही एक 2 डे बॅच काढणार आहे, त्या बॅच मध्ये फक्त 5 गोष्टीवर चर्चा करणार आहे. मी फुल डेप्थ, जो माणूस दिवसाला ₹1,00,000 कमवतो, सनेज मधून मी जवळपास 25-30 लाख कमवतो, पण सनेजच्या बाहेर पण माझे 15-20 लाख रुपयाचे इन्कम मला येतं. समजतंय का? मग तुमच्या समोर जो बोलणारा व्यक्ती तो तासाला जवळपास 12,000 ते 15,000 रुपये तासाचं इन्कम आहे माझं. किती रुपये? 12 ते 15 ऐकला आता. पण माझा 1 तास मी तुम्हाला दिलाय की नाही दिला, तासाची व्हॅल्यू आहे. तर मला असं वाटतं या 5 गोष्टीत तुम्हाला मास्टर होणं आहे, आणि तुमच्या डाऊनलाईन मध्ये त्यांना मास्टर करणे. 5 गोष्टी डाऊनलाईनला मास्टर करण्यासाठी त्यांना शिकू नका, त्यांच्यासोबत या गोष्टी करा, म्हणजे ते मास्टर बनायला लागतील. आलं लक्षात? त्यानंतर मग कन्सिस्टन्सी. आज आपल्याकडे 11 तारीख आहे, 10 तारीख आहे, काल फंक्शन झालं, 3 दिवस बाकी आहेत. कन्सिस्टन्सी, स्वतःची ऑर्डर मारणं. आणि ऑर्डर स्वतःचे कोण मारतो माहितीये? जो सनेजला करिअर म्हणून घेतलंय, जो पॉझिटिव्ह आहे. आम्ही जवळपास 7, 10, 11 हजाराचे प्रोडक्ट माझ्या घरी महिन्याला लागतात सनेजचे. मला ऍटलीस्ट तुमच्या घरी 2,500-3 हजाराचे प्रोडक्ट का नको? 1100 PVचे का नको? प्रत्येक 3 तारखेला आपली ऑर्डर गेली पाहिजे, किंवा 7 तारखेच्या आधी गेली पाहिजे. नाहीच तर आपली ऑर्डर 11-12 तारखेला पडलीच पाहिजे. कन्सिस्टन्सी जर केलं आपण ना, तर बघा कसं इन्कम भेटतं. स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमची कन्सिस्टन्सी, तुमच्या खालच्या एवढ्या लोकांची कन्सिस्टन्सी केलं महिन्याला. जो नवीन लोक जॉईन नाही झाले, जुन्याच लोकांनी जरी माल खरेदी केला वापरला, तरी पण तुमचा चेक 2 लाखापर्यंत जाऊ शकतो महिन्याला. समजतंय का? 600, 5,000, 35,000, 2 लाख. मी म्हणतो 2 लाख लय मोठा वाटत असेल तर कन्सिस्टन्सी याच्यावर महिना 50,000 येऊ शकतो. 50% जरी काम, 25% काम झालं तरी. नेक्स्ट काय? 2.5 RPVची कन्सिस्टन्सी केलं ना, तर महिना 1 लाखापर्यंत जाऊ शकतो, 50,000पर्यंत जाऊ शकतो. जर मी 2.5 RPVची खरेदी केली आणि प्रोडक्ट वापरले, लोकांना पण मी सवय लावली, आणि माझ्या टीम मध्ये 20 लोक असतील ना एवढा माल घेऊन वापरणारे, तरी मला 5,000 चेक येईल. 40 लोक असतील तर मला 10,000 चेक येईल. आणि 100 लोकांनी जर कन्सिस्टन्सी रेग्युलर मारली माझ्या टीम मध्ये, तर मला 50,000पर्यंत चेक जाऊ शकतो. 200 लोकांनी मारलं तर 1 लाखात चेक जाऊ शकतो. म्हणजे नोट करून घ्या, कन्सिस्टन्सीच्या ऑर्डर प्लेस करा पटपट, आणि आपल्या डाऊनलाईन मध्ये पण कन्सिस्टन्सी ऑर्डर मारायला लावा. ऑर्डर मार म्हणल्यावर नाही मारणार, एवढे पॉझिटिव्ह लेवलला नेल्यानंतर लोक ऑर्डर मारतात. किती लोकांना वाटतं आजच्या मीटिंग मध्ये लय पॉझिटिव्हिटी एनर्जी भेटायला लागली, खरंच असं वाटतंय सनेज केलं पाहिजे, लय वातावरण भारी आहे सनेजचं. किती लोकांना वाटतंय सगळ्यांना? गुड गुड गुड. नेक्स्ट काय? मंथली रिपर्चेस. तोच पार्ट आहे याच्यामध्ये. रिपर्चेस कसं केलं पाहिजे तुम्हाला ठरावं लागेल. किती लोक तुमचे 1100 PVची खरेदी करणार आहेत आणि किती लोक 2.5 करणार आहेत, हे लिहून घेऊन प्लॅन करावं लागेल की ह्या महिन्यामध्ये मला 7 तारीख 13 तारखेच्या मला किती कन्सिस्टन्सी लोकांच्या करून घ्यायच्यात. कोणाकोण 1100, कोणाकोण 2.5. पहिलं क्लिअर झालं पाहिजे की जुन्या लोकांकडून मला किती सेल भेटणार आहे, त्यात माझा किती चेक निघणार आहे. 2 प्रकारचा बिझनेस असतो, जुने लोक आणि नवीन लोक. जुन्या लोकांकडून किती पैसा भेटणार आहे आणि नवीन लोकांकडून मला किती सेल भेटणार आहे, हे दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेशन केल्या पाहिजे. त्याला लिडरशिप म्हणतात. नेक्स्ट आहे फास्ट ट्रॅक. बघा, जर मी फास्ट ट्रॅकने सुरुवात केली तर माझ्या टीम मध्ये पण लोकांचे मी फास्ट ट्रॅकनेच माझी स्टोरी सांगू शकतो. बघा, बस 25,000 सुरुवात केली, तुम्ही 25,000 सुरुवात करा, तुमच्या खाली पण नेटवर्क तसं तयार होईल. मी सुरुवात का केली की मी माझ्या टीम मध्ये जर पहिल्या स्टेजला डुप्लिकेट केलं तर मला 15,000 पर्यंत चेक जाऊ शकतो. त्याच्या खालचे लोक माझ्या ओळखीचे नाही आहेत, माझ्या टीम थ्रू आलेत, त्यांनी जर 100% डुप्लिकेशन केलं तर मला 1,33,000 चेक जाऊ शकतो सेकंड फेजला. थर्ड फेजला ते तो लोक माझ्या अजिबात कोणी ओळखीचे नाहीयेत, मी तर 20 लावलं, मी रोपट्याची काळजी घेतली, पण झाड मोठं व्हायला लागलं तर माझा चेक 6,40,000 पर्यंत जाऊ शकतो. आणि फोर्थ जनरेशनला 32 लाखाचं पेआउट जाऊ शकतो. याच्यातलं जर 50% जरी काम झालं तरी 16 लाख कुठं गेले. मी म्हणतोय वर्षाला 3-3.5 लाख जरी आले तरी कुठं गेले. पण मी 1,000-2,000 चालू करतोय,
लोकांना 200-500 जॉईनिंग करतोय, 1,500-2 हजारांनी जॉईनिंग करतोय. मी म्हणत नाही करू नका, करा, तेवढं करून तर आणा. पण ऍटलिस्ट 10 मधले ऍटलिस्ट 3 लोक फास्टॅगने आले, 2 लोक कस्टमरने आले, 2 लोक 2-3 हजार पिवणे आले, 2-4 लोक नाही म्हणले तर ओके. पण 10 मधले 2-3 जॉईन होतात, ते पण 400-500 जॉईन होतात, तर पैसे भेटतील का? तुम्ही टाइमपास करता नाही. अलग लक्षात? बरोबर. अरे वडापावच्या गाडीला 50,000 लागतात, पान टपरीला 50-60 हजार लागतात, भाजीच्या गाडीला 40-50 हजार टाकावं लागतात. त्यानंतर 3-3:30 वाजता माल आणायला जावं लागतं, भाजी मार्केटला जावं लागतं, नाही जावं लागत. तुला धंदा एवढा सोपा आहे. अरे मग धंदाच करायचा नाही तर गुंतवायला 25-40 हजार रुपये बिझनेस मध्ये, लोकांना गुंतवायला लावा, तर लोक पॉझिटिव्ह अँगल धंदा घेतील. लोकांना पटतं, ही गोष्ट खरं आहे सर. काय होणार नाही बिझनेस करायला, काहीच होत नाहीये. कपड्याच्या दुकानात लोक 50-50 लाख लावतात, 25-25 लाख लावतात, माहितीये का? फास्टॅगचा फॉर्म्युला आहे. मग फास्टॅग केल्याचे फायदे काय आहेत बघा. फास्टॅग केल्याने 5,000 पीव्हीनी, 15,000 आणि 35,000 पीव्हीनी तुम्ही जॉईनिंग केलं लोकांना, तर पर पर्सन इन्कम किती भेटतं बघा. ऍव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार जर तुम्ही सगळे इन्कम घेतात आपल्या बिझनेसमध्ये, तर पर पर्सनचे बेनिफिट काय होतं. जर एखादा व्यक्ती 5,000 पीव्हीनी जर सुरुवात केली, तर पर पर्सन तुमच्या खाली तुम्ही किंवा तुमच्या डाऊनलाईन मध्ये कोणी कोणाला जॉईनिंग केलं तर 800 रुपये भेटतात. किती रुपये? 800 रुपये. तुमच्या खाली कोणी कोणाला जॉईनिंग केलं, तुमचे इन्कम विड्थला चालले, तर ऍव्हरेज तुम्हाला 800 रुपये चेक पर पर्सन. तुम्ही नाही, खाली कोणी कोणाला जॉईनिंग करून द्या, तुमचा चेक तेवढा येतो. जर तुमच्या खाली 15,000 पीव्हीचं फास्टॅगचं नेटवर्क डुप्लिकेट झालं, तुम्ही केलं, तुमच्या खाली पण केलं, खाली शिकवलं, खाली कोणी कुठं फास्टॅग काढला, तर तुमच्या अकाउंटला 2400 रुपये एका व्यक्तीचे येणार. तुम्ही नाही केलं, 10व्या 15व्या 20व्या माणसाने केलं, तरी तुम्हाला 2400 रुपये चेक भेटेल. कसं वाटतंय? मोठा आहे का नाही चेक? जबरदस्त जबरदस्त. आज तुम्ही जाताय कोणाला तरी 400 रुपये सामान विकताय, तुम्हाला 40 रुपये तरी भेटतात का? आम्ही मोठी चेक का घेतो, मोठा पैसा का कमवतो, हे आम्हाला कळले. आम्ही हे शिकलो, आम्ही हे केलं आणि आम्ही लोकांना शिकवतोय, लोकांसोबत केलं. तुम्ही करायला लागा, तुमची अचिव्हमेंट अशी तयार होईल. जेव्हा एखादा माणूस फास्टॅगने समजवतो ना त्याला, तेव्हा मी हे समजवतो. तुम्ही काय समजतात मला माहितीच नाहीये. समोरचा माणूस जेव्हा पैसे का देतो, त्याला असं वाटतं की साला एका माणसातून मला किती पैसे भेटू शकतात, मी जरी कनेक्ट केलं, लोकांनी जरी कनेक्ट केलं तर. आणि 15-35 पीव्हीनी 5,600 भेटतात. पण आपण रिकमेंड करतो की 15,000 ऍव्हरेज सस्टेनेबल आहे बिझनेस, एवढ्या अमाऊंट लोकांना आपण इन करू शकतो. 35,000 पीव्हीचा जर बिझनेस प्लॅन सांगितला, तर ऍटलीस्ट माणूस 15-20,000 पीव्हीनी जॉईन होईल का नाही होईल. पण मी घाबरत 2,000-200 रुपये 400 रुपये सांगतो. मीच मस्तपैकी एक साबण आणि टूथपेस्ट देतो, आणि मस्तपैकी तुम्ही 50 लोकांना भेटा ना, तरी 15,000 पीव्ही होतील का साबण टूथपेस्ट द्या. मी म्हणत नाही ते पण करू नका, काही लोकांना तसं देऊन पण आणावं लागतं. पण फास्टॅग फार मोठा इम्पॉर्टंट आहे. मग जर एखाद्याने 15,000 पीव्ही केले, तर 7,500 ते 10,000 रुपये लागतील. सॉरी, 25,000 ते 30,000 रुपये लागतील, त्यांना पैसे टाकावे लागतील. जवळपास 13,000 रुपये त्याला डिस्काउंट भेटू शकतं, 40-50% दुसरी गोष्ट, ऍव्हरेज डिस्काउंट जर ऑफर वगैरे काहीच नाहीये, 20 तारखेच्या पुढे ऑफर गेली तर 8,000 पर्यंत भेटू शकतं. पण ऑफर ज्याने 13,000 पर्यंत जाऊ शकतं डिस्काउंट, ऑफर नंतर 8,000 जाऊ शकतं. 250 ऑलमोस्ट डिस्ट्रीब्युटर, 250चं डिस्ट्रीब्युटरचं एक्झाम्पल घेऊन दाखवलंय आपण इथं. जर एखाद्याने 250 लोकांची टीम बनवली, तर जॉईनिंग अमाऊंट चेंजेस झाल्यामुळं 800 रुपये 5,000 पीव्ही मध्ये पर पर्सन भेटतायत. एक ऑर्डर 15,000 पीव्हीच्या. सेकंड फॉर्म्युल्यामध्ये तेवढ्याच नेटवर्कवर 2400 रुपये भेटतात, आणि थर्ड फॉर्म्युल्यावर तेवढ्याच नेटवर्कवर 5,600 भेटतात. क्रिकेटमध्ये रन वाढण्यासाठी 4 आणि 6 मारावं लागतात का नाही लागत, सांगा मला. या बिझनेस मध्ये पण मोठं नेटवर्क बनवायला तुम्हाला नेटवर्कची ताकद समजणं गरजेचं आहे. ही ना ताकद फेसबुक वाल्याला समजली, व्हॉट्सअप वाल्याला समजली, गुगल वाल्याला समजली, युट्यूब वाल्याला समजली. किती पैसे कमवले बघा, सेकंदाला कमवू राहिले. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल ना, तर टीम बनवा, टीम बनवा, टीम बनवा, टीम बनवा, टीम बनवा. टीम बनवण्यासाठी पहिलं कुणाच्या तरी टीम मध्ये म्हणून काम करा, टीम मधून काम करा. आणि जर टीम म्हणून काम करायला चालू केलं तर मानसिकता बदला. तुमची बॉडी बघून लोक येणार नाही, प्रोडक्ट प्लॅन बघून लोक येणार नाही, तुमच्या तोंडातून निघणारे शब्द, तुमचा आय टू आय कॉन्टॅक्ट, तुमची एनर्जी बघून लोक बिझनेस मध्ये येणार. लोकांना पडतंय? राइट सर. लोग आपको देखकर बिजनेस आएंगे, आपके अंदर का जोश को देखकर बिजनेस में आएगा. कोई नहीं आएगा, किसी के पास कुछ भी नहीं है. इंटरव्ह्यू करणाऱ्या माणसाला जॉब केल्यावर त्याची सॅलरी फायनल होती का इंटरव्ह्यू मध्ये जॉबची सॅलरी फायनल करतात?
इंटरव्ह्यू मध्ये जॉबची सॅलरी फायनल होती, म्हणजे तो स्वतःला विकतो की मी तुमच्या कंपनीसाठी असं असं काम करणार आहे म्हणून त्याचा पगार फिक्स होतो. तर नो, तुम्हाला पण लोकांना विकायचे, प्रेझेंट करायचे की तुम्ही लोकांसाठी काय करू शकतात, तर लोक त्या लेवलला. आणि मोठ्या गोष्टी टाइम घेतात, पेशन्स घेतात. ताजमहलला 22 वर्ष लागली. आपलं पत्र्याचं घर ना 2 दिवसात होतं आणि एक वारा आलं उडून जातं. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. कोथिंबीर आहे ना, लावली का उगती आणि उपटली का मुळा सकट निघते. येस ऑर नो? आंब्याच्या झाडाला 4-5 वर्ष लागतात. पण जर का आंब्याचं झाड लागलं 2-3 पिढ्या ते आंबे खाऊ, मग सनेज असं आंब्याचं झाड आहे की त्याला थोडा वेळ लागत. आहे का तयारी वेळ द्यायची? कोंबडी अंड्यावर बसल्यानंतर लगेच पिल्लू ती पण येडी, ती म्हणती 21 दिवस बसणार आहे. बसल्यावर सगळ्या अंड्यातून पिल्ल निघते, गॅरंटी नाही तिला, तरी पण ती बसते बिचारी. आमच्या कोंबड्या महिन्यातून 2 दिवस बसतात, एक जणीला सांगतात आणि यांना पैसे पाहिजेत, सनेज करते मी. त्यातले सनेज करता तुम्ही? कोंबडी म्हणती का नवऱ्याला तुम्ही बसा, मा कंबर दुखते, मै पाय दुखते, तुमचं पण बाळ आहे, तुम्ही बसा आता मला सुट्टी पाहिजे? म्हणती कोंबडी अशी कोंबड्याला? नाही म्हणत. तिची जबाबदारी घेऊन ती त्या अंड्यावर बसते का नाही बसत? या बिझनेस मध्ये पण पेशन्स ठेवणं गरजेचं, रिजेक्शन सहन करणं गरजेचं. कर्माचा सिद्धांत आलाय तर पळून तरी काय होणार आहे? त्रास सहन करता 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 वयामध्ये 3 वर्ष वाढ होऊ द्या ना, चला मोठे पैसे भेटतील. आणि जरी सनेज नाही केलं तर वय वाढणार आहे का नाही? आणणार का नाही? मग मी म्हणतो सनेज सोबत वय वाढून द्या तुमचं, बदल होईल, लाईफ बदलत. मग पहिलं ऑप्शन काय आपल्याकडे? सिल्वर डायटर. म्हणजे बिगिनिंग म्हणजे काय? स्लो माणूस असतो बाबा, तिथं तुमचं 100, 200, 500, 1000, 2000 इन्कम निघल, 5-7 हजार इन्कम निघल. पण तुम्ही सिल्वर क्रॉस केलं तर तुमचं जवळपास 4000 ते 12000 पर्यंत चेक जाते. आणि सिल्वर नंतर तुम्हाला पर्ल बनायचे, पर्ल नंतर तुम्हाला येलो बी तुम्हाला कंटिन्यू घ्यायचा आहे. आपलं येलो बीचं फंक्शन आहे गेट टुगेदर फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला, तुमच्या मुलाला, तुमच्या हजबंड, तुम्ही वाईफ त्या प्रोग्रामला येऊ शकतात. एकदम लक्झरियस सुंदर मेकअप करून चांगले कपडे घालून तुम्हाला त्या प्रोग्रामला फ्री ऑफ कॉस्ट एंट्री असणार. आम्ही आमचे सगळे फॅमिली, मुलं बाळ, लाइटिंग, डीजे, डान्स, ऑर्केस्ट्रा, वेगवेगळे आयटम खायला असणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट. असं वाटन की तुम्ही एकदम आलिशान लग्नामध्ये आला. यायचंय का? तर या महिन्यात पण जे लोक येलो बी घेणार त्या लोकांना ते फंक्शनची पार्टी मी देणार आहे, सगळ्यांसाठी वेलकम करणार आहे. पण तिथं अशीच लोक मला पाहिजेत की जे खरंच येणाऱ्या काळात लीडर बनणार आहेत. म्हणून त्यासाठी येलो बी कंडिशन लावली, लिडरशिप ओव्हररायडिंग बोनस. आणि येलो बी घेण्यासाठी पण व्यक्तीला 70,000 एका लाईनला, दुसऱ्या लाईनला 35,000 पीव्ही करावं लागतं. मग स्वतःचे पीव्ही केले किंवा डाऊनलाईनचे केले तरी चालते. मग डाऊनलाईन ज्यांची एमराल्ड रँक आहे त्यांना वेगळी कंडिशन आहे, गोल्ड रँकला वेगळी कंडिशन आहे. तर ही जे पर्लन अबोव व्यक्ती आहे ना, तर तो व्यक्ती 15,000 ते 1 लाख इन्कम घेऊ शकतो. थांबू नका. प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्या रँक नुसार ह्या महिन्यामध्ये किती सेल तुमचा आल्यानंतर तुमची कुठली रँक होणार त्यानुसार तुमचं इन्कम बनतं. तुम्ही तुमच्या अप्लायन्स संग कॉन्टॅक्ट करा, विचारा सर मला एवढा चेक काढण्यासाठी काय काम करावं लागेल, किती पीव्ही आणावं लागतील, बोला त्यांना. आणि मग बघा सिनियर लोक पण तुमचं काम करतील का, त्यांना पण त्याच्यात फायदा भेटणार आहे. कवर लाटकायचं एक दिवस, एक वेळ वाया का घालायचं. नंतर 4th गिअर आहे डायमंड डायरेक्टर. डायमंड म्हणजे काय? आपल्या टीम मधल्या सगळ्या 6 विड्थ वर येलो बी, 6 डेप्थ वर येलो बी, म्हणजे असे 6 येलो बी आणि एका लेग मध्ये प्रत्येक लेवलला 6 डेप्थ येलो बी वेगळ्या वेगळ्या विड्थला. म्हणजे माझं जर सेम स्ट्रक्चर डुप्लिकेट, याला रिअल डायमंड म्हणतात डायरेक्ट सिटीचा. आणि तो डायमंडचं इन्कम असतं 1 लाख ते 10 लाख रुपयाचं चेक्स. आवडेल तुम्हाला घ्यायला? ABCDEF असं स्ट्रक्चर असतं प्रॉपरली नेटवर्क बिल्ड होण्यासाठी. आपले सगळे इन्कम फक्त 4 लेगवर संपतात. किती लेगवर? 4 लेग. एक दुकानदार असतो त्याच्यासाठी 1000 कस्टमर आले तरी कमी असतात, बरोबर ना? तुमच्या किराणा दुकान, तुमच्या गावातलं दुकान बघा, कमीत कमी 40, 50, 60 घरच्या दुकानातून माल घेतात का नाही घेत? तुमचं आयडी म्हणजे दुकान आहे, तुमचं आयडी म्हणजे दुकान आहे. जेवढे तुम्हाला डायरेक्ट कस्टमर येतील ना तुमच्या लेग तयार होतात. अलग लक्षात? दुकान पुढे घेऊन फिरवता येतं का? पण आपण तर पुढे पण फिरू शकतो. हे सर नो, ते दुकान पुढे घेऊन फिरवत नाही तरी पण त्यांचा धंदा मोठा होतो का नाही होत? आपलं दुकान तर पुढे पण लावू शकतो आपण किती मोठा धंदा करू शकतो. मग काय प्रायोरिटी फिक्स करावं लागतं. तुमचं आत्ताचं काम काय चालू आहे, तुमचं कुटुंब आहे, आणि त्यानंतर बिझनेस आहे. डिपेंड करतं काय केलं पाहिजे. त्यावेळेस मी काय केलं माहितीये का? पहिला बिझनेस माझा सनेज,
दुसरं प्रायोरिटी माझा सनेज, तिसरं प्रायोरिटी सनेज, म्हणून आम्ही यायला बोललोय. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. तुमचं पहिलं सध्याचं काम, त्या कामामध्ये म्हणतो ठीक आहे बाबा घर चालणार आहे त्याच्यात, ते काम करा आणि त्या कामानंतर सनेज करा. कुटुंबाला पण वेळ सांगा. मी थोडं 3 वर्षासाठी ना मस्त पैकी तुम्हाला सैनिक लढायला बिडायला चाललोय मी, मला काही वेळ नको देऊ, मला लसूण सोलायला नको लावू, मला भांडे घासायला नको लावू, मला कपडे वाळू घालायला नको लावू, मला पोराला शिकायला नको लावू, मला तुझं ब्लाऊज आणायला, पीठ आणायला, भाजीपाला आणायला नको लावू. वाघीर आंबाबाई मला काम करून दे. आणि तुम्हाला हे सगळं काम पण करून घेतील. पैशाची अडचण आली मलाच विचारते पैसे कुठे. एक तर माझ्याकडून पैसे माग, नाही तर घरातलं काम माग. बोल काय करू, काय करू. क्लिअर केलं पाहिजे. बघा घरातले जे लोक पैसे कमवत नाहीत ना ते बायकोच्या लय पुढं पुढं करतात, लय कामं करू लागतात. पण पैशाचा प्रॉब्लेम आल्यावर बायको लाटणच घेते. शेवटी त्यांच्याकडेच दाखवते बोट, तुमच्यामुळेच झालंय. त्याच्यापेक्षा ना नवऱ्यांनो एकच गोष्ट करा, घरातले काही काम न करू, फक्त घरात पैसे आणून द्या. बायका सगळं करतात. आणि ज्या लेडीज बिझनेस करतात त्या लेडीजनी स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करा आणि हजबंडला पण याच्यात वेळ ह्या बिझनेस मध्ये उतरवा. फॅमिलीमध्ये क्लिअर करा, सगळ्यांना वातावरणात आणा. आणि ते येत नसतील ना ह्या ट्रेनिंगला, ह्या मिटिंगला, याला त्याला येत नसतील ना, रडायचं डायरेक्ट. मी करत नाही, मला 5 तोळे सोनं पाहिजे. त्याला मी कळत नाही, मला कार पाहिजे. नाही करत मी, जाऊन द्या, मला बांगला पाहिजे. तुम्ही म्हणतात ना नको करू, मी पण लई इच्छा नाहीये. तुम्हाला माहिती आहे का किती येडे येडे लोक भेटतात आम्हाला बिझनेस मध्ये, आमची फार इज्जत उतरवतात. तुम्हाला काय वाटतं लई भारी बिझनेस या, तरी पण आम्ही करतो. तुम्हाला माहित नाही लोक किती दगड मारतात. तुम्ही या एकदा आमच्या सोबत. पण एवढं मी का सहन करते, कारण की मला वाटतं आपल्या पोराचं, आपलं कुटुंब, परिवार मस्त पैकी व्हावं म्हणून मी सहन करते. असं क्लिअर करा त्यांना प्रेमाने, हा, तर त्यांना समजन. नाही तर ते तिकडं आणि मी इकडं, काय होणार नाही. घरात वातावरण पॉझिटिव्ह पाहिजे. लक्ष्मी अशाच ठिकाणी येते की जिथं सद्गुण वास आहे, सत्वगुणाचा वास आहे, तिथं आध्यात्मिक वातावरण तयार आहे. अशाच घरी लक्ष्मी वास करते. येते लक्षात. लक्ष्मी कुठल्या पण नाही घरी येत, लक्ष्मी चांगल्या घरी येते. त्याच्यामुळे लक्ष्मीला येण्यासाठी तसं वातावरण पण तसं केलं पाहिजे आपण. बरोबर आहे. मग प्रॉब्लेम काय येतं बघा, सगळ्या प्रॉब्लेमचा सोल्युशन आहे पैसा. पैसा कुठून भेटणार तर सनेज मधून. सनेज मध्ये कसा भेटेल तर मोठा बिझनेसचा टर्नओव्हर केला तर. बडा टर्नओव्हर कशामुळे होईल, एक मोठी टीम बनल्यावर. आणि मोठी टीम कोण बनवू शकतो, जो लीडर आहे, ज्याच्याकडे व्हाय क्लिअर आहे, जो ऑलराऊंडर स्वतःला केलंय, जो छोट्या छोट्या गोष्टी अगोदरच ऑब्झर्व करतो, लर्निंग करतो, कुठं काय प्लस कुठं काय मायनस सगळीकडे त्याचा इगल आय असतो. कुठं 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 काय काय कुठं शिकता येईल. जसं एखादा कापसूचा असतो ना, पंच असतो, पंच पाणी सुकवण्याचा. पाण्यात सोडलं का लगेच पाणी ऑब्झर्व करून घेतो. येस ऑर नो. लोक वातावरणात सोडले का लगेच ऑब्झर्व करायला लागतात, कुठून कुठून काय शिकायला भेटतंय मला. ते बसत नाहीत असे, ते शिकतात. सगळीकडे ऑब्झर्वेशन असतं. यासाठी काय काय पाहिजे, विश्वास. अपलाईनवर, नेटवर्क इंडस्ट्रीवर, कंपनीवर, टीमवर, एज्युकेशन सिस्टमवर, स्वतःवरती अतूट विश्वास तयार झाला पाहिजे. आणि नेक्स्ट पार्ट काय याच्यामध्ये की चेन, स्कीम, मेंबर, मार्केटिंग, लोक काय म्हणतील, हे सगळे छोटे छोटे प्रश्नाचे उत्तर आहेत. युट्यूबवर माझा 51 मिनिटाचा का 59 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 17 प्रश्नांचे उत्तर दिलेत. रोज 1-1.5 तास बघायला चालू करा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटतील. आणि मी पुन्हा रिपीट सांगतो की लोक तुम्हाला बोलणार आहेत, लोक हसणार आहेत, लोक विरोध करणार आहेत, लोक निग्लेक्ट करणार आहेत आणि मग तुम्हाला स्वीकार करणार आहेत. हे गांधीजी सांगतात. मग घरचे लोक असतील, मित्र नातेवाईक असतील, काही लोक तुमच्या लावात छाड्या माड्या करतील, तुमच्या पाठीमागे बोलतील, तुमचे पाय खेचतील, तुम्हाला एनर्जी डाऊन करतील. त्यांच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह आलं रे आलं, पॉझिटिव्ह टाका. स्क्रीनशॉट काढून ठेवा. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह होताना बघायचं सर काय हे स्क्रीन काय आहे. वारंवार याच्यावर लक्ष ठेवा. कोण हसतंय का मला, कोण निग्लेक्ट करतंय, कोण मागं वळतंय, कोण माझा विरोध करतंय. होणार, समाज करणार, फॅमिली करणार आणि तुमच्या हातले निगेटिव्ह विचार पण आहे. 4 गोष्टी तुमच्या सोबत करणार आहेत म्हणजे करणार आहेत. समजते ना. होणार अशा गोष्टी सगळ्या. तुम्ही उठतात 7ला आणि ठरवलं आता 5ला उठायचे, मन तुम्हाला विरोध करणार. झोप कमी एवढे करतोस तू, एवढे दिवस सवय लावली 7ची आणि आता 5ला उठवतो, ते विरोध करणार आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला हरवणार ते तुमचा गुलाम बनणार. येस ऑर नो. येस. हरवावं लागेल तुम्हाला त्यांना. तर मग नेक्स्ट काय आहे, आता ह्या बिझनेसला पहिलं प्राधान्य देणं, यादी बनवणं. त्यानंतर कस्टमर काही बनवणं. जे श्रीमंत लोक ज्यांना पैशाची गरज, जे आपल्यापेक्षा वयाने मोठे, त्यांचं चांगलं चाललंय, त्यांना आपले प्रोडक्टचे डेमो दाखवा, त्यांना प्रोडक्ट विका, त्यांना प्लॅन नका दाखवू. काही फास्ट ट्रॅक साठी, प्रोडक्शन साठी फास्ट ट्रॅक स्टार्ट करा. तुम्ही फास्ट ट्रॅक जर घेतलेला नसेल तर फास्ट ट्रॅक टाका. तुमच्या घरात मटेरियल पाहिजे. 25,000 सनेजला लावलेच पाहिजेत आणि ते रोटेशन करत राहिले पाहिजे तुम्हाला सर्व्हिस साठी प्रोडक्ट. त्यानंतर
नेक्स्ट एबीसीडी कॅटेगरीची समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीला हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट पाहिजे, डायजेशन रिलेटेड प्रोडक्ट पाहिजे, वात कफ पित्त सांगितलेलं आहे अमोल सरनी एबीसीडीचं. तर प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीला आपले 3-3, 4-4 महिन्यासाठी प्रोडक्ट खायला लावायचे सगळे हेल्थचे, आणि नंतर मग कन्सिस्टन्सी वर नाहीच. म्हणजे 25,000 प्रोडक्ट कंटिन्यू प्रत्येक घरात लोक खाऊ शकतात. त्यानंतर सिल्वर रँक अचीव्ह करणं, नंतर आपलं टार्गेट हे येलो बी हिट करणं, या गोष्टीवर आपण कव्हर केला पाहिजे बिझनेस. त्यानंतर आपले बिझनेसचे कोर स्टेप आहेत. आणि मला वाटतंय आज आपण एकदम सुंदर लेवलची मीटिंग कंडक्ट केली आहे, बरोबर.